अक्षय, येस सर. स्क्रीन दिसते बघ. नाही अजून नाही sir. एकच मिनिट काय चेक कर. दिसते आता दिसते. कुठलं अकाउंट भरताना दिलंय का सेपरेट घेतलं? अप्लाय केलं का? नाही, बऱ्याच वेळा काय एफडी बिफडी काढली ना तरी होत आहे, किंवा तुम्ही एखादी कंपनी जॉईन केली असेल ग्रॅज्युएशनवर, त्यावेळेस पण मिळते. क्रेडिट कार्डला मिनिमम 20,000च्या वर सॅलरी पाहिजे, क्रेडिट कार्ड मिळतं तुम्हाला. किंवा मग कसं दुसरं एक ऑप्शन काय होतं, 20,000 30,000ची एफडी करायची. त्या एफडीच्या अगेन्स्ट तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळतं. एक 6 महिने थोडी थोडी अमाऊंट खर्च करायची, 1,500 खर्च करायचे, लगेच भरून टाकायचे. 6 महिने तुमचं ट्रान्झॅक्शन प्रॉपर राहिलं की मग ते लिमिट वाढत जातं. मग ती एफडी काढून तुम्ही क्रेडिट कार्ड कंटिन्यू करू शकता. पण क्रेडिट कार्ड जनरली सध्या आता तुम्ही घेऊ नका. हे कंपनी आपले टेस्टमध्ये कुठले क्वेश्चन्स जमले नाहीत? तू का नव्हता रे टेस्टला, मॉकला? कुठले गेलता नक्की? खरं इन्फॉर्म केलं ना ऑफिसला? मेसेज टाकला ना? इन्फॉर्म करून जात जा, परत शिव्या खायची कामाला होती. कुठलं क्वेश्चन आपल्या टेस्टमधले 9 क्वेश्चन्स होते, त्यातलं कुठल्या क्वेश्चनला इश्यू किंवा काय आहे का? ट्राय केले परत घरी गेल्यावर? इंडेक्स लिंकीचा कुठला क्वेश्चन नाही समजला? Okay, M1, M2, M3, M4, M5, static class, it's existing class. ओके, हा काय म्हणतोय एक्सटेन्शन मेथड म्हणजे काय? आता तुम्ही एखादा क्लास लिहून ठेवलाय, त्या क्लासमध्ये एक्स्ट्रा ऍडिशनल मेथड टाकायची म्हणजे काय करावं लागतं? तुम्हाला क्लासच्या ओरिजिनल कोडमध्ये जावं लागतं आणि त्या कोडमध्ये तुम्हाला नवीन मेथड ऍड करावं लागते, बरोबर आहे? ते तसं न करता यांनी एक्सटेन्शन मेथड नावाचं एक नवीन फीचर ऍड केलेलं आहे. त्या क्लासचा ओरिजिनल कोड मॉडिफाय न करता तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा मेथड ऍड करू शकता, ऍडिशनल मेथड, जी त्या क्लासची मेंबर म्हणून काम करेल. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपला हे क्लास आहे किंवा स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये M1, M2, M3 नावाच्या 3 मेथड्स आहेत. आता ह्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला समजा OBJ, आपण obj.m1, obj.m2, obj.m3 असं तुम्ही मेथड कॉल करू शकता. पण मला नंतर काही वेळानं काय वाटलं, या क्लासमध्ये M4 आणि M5 नावाच्या आणखीन 2 मेथड ऍड करायची गरज पडली. पण ह्या केसमध्ये मी ओरिजिनल क्लास मॉडिफाय करणार नाही. मी काय करेन, एक्सटेन्शन मेथड नावाची टेक्निक यूज करेन आणि त्या क्लासमध्ये ह्या 2 मेथड ओरिजिनल कोड मॉडिफाय न करता ऍड करेन. तर त्यासाठी काय करणार, आपण एक्स्ट्रा स्टॅटिक क्लास येणार ह्या एक्सटेन्शन क्लाससाठी आणि त्याच्यात या मेथड ऍड करणार, म्हणजे ऑटोमॅटिक ह्या क्लासचा ऑब्जेक्ट या 2 मेथड्स कॉल करायला कॅपेबल होते. इथे एक्झाम्पल दिलं बघा. मी काय केलंय, एक क्लास गिक नावाचा क्लास लिहिलाय. या क्लासमध्ये M1, M2, M3 नावाच्या 3 मेथड लिहिल्या. त्यानंतर काय केलं, त्यांनी एक स्टॅटिक क्लास लिहिला, न्यू मेथड क्लास. ह्या क्लासमध्ये काय केलं, M4 आणि M5 नावाच्या 2 मेथड लिहिल्या आणि काय केलं, हा जो क्लास ओके न्यू गिक केला. पण ह्यामध्ये इनहेरिट कसं केला, स्टॅटिक क्लास तर केला आहे. हा, या मेथड कशा करायच्या, पण ह्या जे एक्सटेन्शन मेथड आहेत
या मेथड कशा लिहायच्या, याचा जो पॅरामीटर आहे ना हा धिस न घ्यायचा, आणि तो कोण असणार आहे, तुमच्या ओरिजिनल जो पॅरेंट क्लासावरचा त्या क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल. म्हणजे आपला हा जो क्लास दिला बघा इथं, हा काय क्लास आपला गिग नावाचा क्लास आहे, बरोबर आहे. त्याच्यातल्या मेथड्स, आता ह्या क्लासचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केला, गिग G1 इक्वल टू न्यू गिग G1 डॉट M1 G1 डॉट M2 G1 डॉट M3 आपण कॉल करू शकतो, बरोबर आहे. मग याने काय केलं, आणखीन एक क्लास दिला स्टॅटिक क्लास, जी मेथड मला एक्सटेंड करायची आहे त्या मेथडच्या पॅरामीटर मध्ये काय केलं, धिस, आणि ज्या क्लासमध्ये मला ती एक्सटेंड करायची आहे त्या क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल. ह्याच्याने काय होईल, त्या क्लासचा ऑब्जेक्ट डॉट केला मी, मला ही मेथड पण कॉल करता येणार, म्हणजे इथं आपल्याला ते वापरता येते. हे बघा M4 आणि M5. जर M5 ला तुम्ही एक्स्ट्रा काही पॅरामीटर पास करायचे असतील तर काय केलं, पहिला वाला तुमचा ओरिजिनल क्लासचा रेफरन्स व्हेरिएबल दिस वापरून, आणि स्टॅटिक पॅरामीटर M1 M4 आणि M5 पण इथे कॉल केले. आणि काय केलं, इथं कोड पास केला, स्ट्रिंग str पास केली इथं. इथं काहीतरी सिंटॅक्स चुकला असेल, मग ते बाइंडिंग होतं ते सगळं त्यांनी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. याला म्हणायचं एक्सटेन्शन मेथड. क्रिएट न्यू ऑब्जेक्ट. तर न्यू प्रोजेक्ट मध्ये आपण वाटलं सर आपला क्वेश्चन पेपर काय होता, विवेकला पास केलं ना. याचा कुठला म्हणला, कोणता क्वेश्चन 7 वाला का ऋषी, फिल्टर आउट. तर मला एक डाऊट आहे, बऱ्याचशा स्टुडंटनी पहिला वाला जो क्वेश्चन आहे युझिंग लिंक्यू प्रॉपर सॉल्व्ह केलाय, कुठला पहिला वालाच ना, हा स्टुडंटचा, आणि त्या स्टुडंटला 7वा क्वेश्चन लिंक्यूने सॉल्व्ह नाही करता आला. म्हणजे किती, म्हणजे काय होतं का, यात माणूस लगेच सापडतो की बाबा लिंक्यूचा एक पण क्वेश्चन सॉल्व्ह, आणि ऑब्झर्व केलं ना, हे 3 क्वेश्चन आहेत ना सिंगल एका लाईनचे आहेत, काही अवघड नाहीये, पण हे इझीवर सॉल्व्ह नाही झाला, आणि तो पहिलावाला मात्र एकदम परफेक्टली सॉल्व्ह केला माझ्या घरात. एवढा परफेक्टली सॉल्व्ह केला ना, चॅट जीपीटी पण लाजली पाहिजे. आता कमीत कमी हा सॉल्व्ह केल्यावर कमीत कमी तो तर खालचा सॉल्व्ह करावा, म्हणजे समोरच्याला जरा विश्वास बसेल. इझी वाला सॉल्व्ह नाही झाला आणि टफ वाला सॉल्व्ह झाला. माझं म्हणणं तेच आहे, काय काय होतं माहिती का, कॉपी करा पण स्मार्टली करा, समोरच्या सापडू नये. करा कॉपी, कॉपी तर डेव्हलपरचं आयुष्य अर्ध कॉपी जाते, पण स्मार्टली करा, समोरच्याला समजलं नाही पाहिजे. हा बघ, दोन्ही लिंक सॉल्व्ह केले, काहीतरी असणार आहे. एक टफ वाला सॉल्व्ह केलाय आणि इझी वाले काहीच नाही, एक पण ट्राय नाही केला, मग डाऊट येतो ना. आणि मग काय होतं, तिथे डाऊट आला ना, खाली मग कितीही मनापासून स्वतः केला असेल कोड, त्याची व्हॅल्यूच राहत नाही शिल्लक. लिंक्यूने नव्हता, पण लिंक्यूने सॉल्व्ह केला. सॉर्ट बाय करून सगळं करून ते लॅमडा एक्सप्रेशन देऊन बरोबर ते टोटल मार्क्स काय पर्सेंटेज मार्क आहे, हा टोटल मार्क्स वाईज सॉर्ट केलं, रिझल्ट परफेक्ट आला. बरं एवढं टफ करून सुद्धा सॉल्व्ह केलं, आणि एवढ्या एका लाईनचं इझी सॉल्व्ह करता आला. हा काय आहे, फाइंड आउट ऑल एम्प्लॉई हुज सॅलरी इज अन इवन नंबर. आपण काय करणार, कुठे गेला, सुरुवातीला आपण एक क्लास लिहिला एम्प्लॉई, क्लिक ऍड, कुठे गेला ऍड, कुठे गेला क्लास, क्लास
एम्प्लॉई, यामध्ये आपण किती प्रॉपर्टी सांगितलं त्यांनी, आयडी नेम सॅलरी. तो प्रॉपर्टी इंट आयडी, देन प्रॉपर्टी स्ट्रिंग नेम and a property int salary. ओके, पाहिजे तिथं आपल्याला एम्प्लॉई इन्फॉर्मेशन शो करायचे म्हणून आपण पब्लिक void शो नावाची मेथड लिहिली. कन्सोल डॉट राईट लाईन आयडी कोलन प्लस आयडी प्लस नेम कोलन प्लस नेम प्लस आणि सॅलरी कोलन प्लस सॅलरी शो करून ठेवू. आता आलो प्रोग्राम मध्ये, आपण इथे काय केलं, एक लिस्ट बनवली, लिस्ट ऑफ एम्प्लॉई, लिस्ट सांगितली ना, क्रिएट अ लिस्ट ऑफ एम्प्लॉईज, आणि यामध्ये आपण एम्प्लॉई ऍड केले. शॉर्टकट मी ऍड करतोय, न्यू एम्प्लॉई, याच्यामध्ये काय आयडी, आयडी दिला मी पहिल्यांदा 1 कॉमा नेम दिला ए, नेम इक्वल पाहिजे ना, नेम इक्वल टू, आणि सॅलरी दिली 45,000, एंड कॉमा कॉपी, 2 3 4 5 एम्प्लॉई ऍड केले, 2 3 4 5, ए बीबी सीसी डीडी ई. एकाचा 45 सॅलरी आहे, दुसऱ्याची 50 आहे, 35 65 25, 5 एम्प्लॉईचे 5 वेगवेगळ्या सॅलरी. ओके, हे झाले लिस्ट क्रिएट आपली. आता यामध्ये आपण काय करणार आहे, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. काय म्हणले, फाइंड आउट ऑल एम्प्लॉई हुज सॅलरी इज अ इव्हन नंबर. मग आपण काय करणार, वेअर EMPs इक्वल टू, पहिला काय घेतला, लिस्ट घेतला, डॉट आपल्याला फाइंड करायचं आहे, मग काय करणार आपण, वेअर वापरणार. वेअरला काय होतं, वेअर मध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन देऊ शकता. आता मी ज्यावेळेस एक्स वापरेन, हा एक्स मला काय प्रोव्हाइड करतोय, सिंगल ऑब्जेक्ट ऑफ एम्प्लॉई, त्याची मी प्रॉपर्टी वापरली डॉट सॅलरी. तर सॅलरी काय पाहिजे मला, इव्हन वाली पाहिजे. इव्हन आहे का नाही, लॉजिक काय असतं, आपण कम्पेअर करणार, वेअर सॅलरी मॉड इज इक्वल टू डबल इक्वल टू 0, म्हणजे काय, तो सॅलरी इव्हन असेल तरच ऍक्सेप्ट कर. आणि असे एम्प्लॉईची जी मला आय इन्युमरेबल मिळेल, त्याला मी कन्वर्ट करेन टू लिस्ट मध्ये, टू लिस्ट मध्ये कन्वर्ट करेन. हा काय म्हणतो इथं, एम्प्लॉई डज नॉट कंटेन द डेफिनेशन सॅलरी, सॅलरीचं येस कॅपिटल पाहिजे. माझ्याकडे स्पेलिंग चुकले का, स्मॉल पाहिजे, टाईप करताना स्पेलिंग मिस्टेक झाली ना. आता आपल्याला असे एम्प्लॉय मिळाले यातले ज्यांची सॅलरी इव्हन आहे. आता वाटलं सर इथं एक जणच इव्हन आहे, आपण दोघांना इव्हन करू. हा 16, ओके, म्हणजे कोण इव्हन आहे, बीबी आणि डीडी वाला इव्हन आहे. हो, सगळे इव्हन मध्ये का, याला काढून टाकू, याला काढून टाकू, सर यांना तर दोघं आले, बीबी आणि डीडी वाले. ओके, सो फॉर इच, so dot right line, even salary employees for each where item in a EMPs. आणि मग काय माहिती आपण, आयटम डॉट शो नावाने डिस्प्ले करणार F5. बीबी आणि डीडी आला पाहिजे.
आला, फक्त बीबी आणि गेली आला. ओके, सो या लाईन मध्ये कोण डाऊट आहे का या कोड मध्ये? ऋषी कळलं ना? वेअर मेथड काय करते, तुम्ही जे लॅम्बडा एक्सप्रेशन देता एक्स, हा एक्स कोण असतो जनरली लक्षात ठेवायचं. माझी जी काही लिस्ट असेल, ॲरे असेल, व्हॉट एव्हर, त्याचा मेंबर कोण आहे, त्यातले एलिमेंट्स कोण आहेत, त्या टाईपचा तो ऑब्जेक्ट असणार आहे. इंटिजर असेल तर एक्स, इंटिजर असेल एक, आपल्या लिस्टमध्ये जर स्टुडंट टाईपचा ऑब्जेक्ट स्टोअर केले असतील तर स्टुडंट असतील, जर ॲरे लिस्ट असेल किंवा नॉन जेनरिक टाईप असेल तर ऑब्जेक्ट असेल. समजतोय? आता ह्या केसमध्ये माझी लिस्ट काय होल्ड करते, ही वाली एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट. एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट म्हणजे काय असणार आहे, एक्स कोण असणार आहे, ऑब्जेक्ट ऑफ एम्प्लॉय असणार आहे. आणि हे लिंक यू डिसाईड करतं इंटरनली ऑटोमॅटिक. जो मी लिस्ट वापरतोय, जो काही कलेक्शन वापरतोय, त्या कलेक्शनचे कंटेंट काय आहेत त्याच्या बेसवर तो एक्सचा डेटा टाईप फायनल करत असतो. हे बघा, मी एक्सवर कर्सर घेऊन गेलो, त्याने 100% मला सांगितलं एक्स इज अ एम्प्लॉय. सो दिस इज अ बेनिफिट ऑफ अ लिंक यू. म्हणून तुम्ही जर पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केला असेल, त्यात तुम्हाला लूप, फ्लॅग, वीक सगळं वापरावं लागलं. हेच जर तुम्ही लिंक केलं, सिंगल एका लाईन मध्ये तुमचं काम होतं. समजलं? डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करायला. सो सेकंड क्वेश्चन काय आपला तर, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम सॅलरी एम्प्लॉई. आता इथे मॅक्झिमम फाइंड करायला आपल्याला परत फॉर इच घ्यावा लागला असता, मॅक्स नावाचा व्हेरिएबल घ्यायचा, त्यात व्हॅल्यू 0 ठेवायची, कम्पेअर करा, कॉपी करा. त्यापेक्षा डायरेक्ट लिंक घेऊन काय केलं, आपल्याला काही मेथड्सच प्रोव्हाइड केले. मग इथे व्हॅर EMP इक्वल टू आपण काय वापरणार, लिस्ट डॉट, इथे मॅक्स आणि मीन नावाचे दोन तुम्हाला मेथड्स दिलेले आहेत. मॅक्स दिले आपण, आता याला परत आपल्याला लॅम्बडा एक्सप्रेशन पास करायचं. मॅक्स काय पाहिजे, मॅक्स बाय दोन आयडी पाहिजे का मॅक्स बाय सॅलरी पाहिजे, तो इथे आपल्याला लॅम्बडा एक्सप्रेशन आपण देणार एक्स एरो एक्स डॉट सॅलरी. ऑटोमॅटिक हा काय करेल, आपल्या ह्या EMP ला मॅक्स सॅलरी आपल्याला द्यावा ना. लिस्ट डॉट where x arrow x is dot salary is equal to डॉट फर्स्ट. आता फर्स्ट और डिफॉल्ट आपल्याला एकच पाहिजे ना. हा मेंबर कोणाचा, डॉट फर्स्ट और डिफॉल्ट. आता याच्याने आपल्याला काय हा मिळेल, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट. म्हणजे काय होईल, हा मॅक्स काय करतो आपल्याला, इट विल प्रोव्हाइड अस मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे जी सॅलरी मॅक्झिमम आहे, फॉर एक्झाम्पल इथे काय आहे 60,000 इज अ मॅक्झिमम सॅलरी. आता आपल्याला रिटर्न काय मिळणार आहे 60,000. आता ही 60,000 कोणाची आहे, तो एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट मला फाइंड करायचा. परत आपण काय केलं, वेअर मेथड वापरली. आता इथं वेअर वापरा किंवा मग काही जण काय करणार शॉर्टकटने डायरेक्ट फर्स्ट और डिफॉल्ट वापरणार. मला याची पण गरज नाही पडेल. जो असा ऑब्जेक्ट ज्याची सॅलरी एम्प्लॉई 60,000 आहे, कारण काय आहे हे कम्पेअर करायला मला इंटरनल लिंक यू काय करते, आपल्याला ही व्हॅल्यू प्रोव्हाइड करते 60,000. आणि मग इथं जर मी डिस्प्ले केला, आता मला गॅरंटी नाही की या टाईपची सॅलरी असलेला एम्प्लॉय असणार आहे का नाहीये, पण कन्फर्म आहे की आपल्याला ह्यापैकीच तो कुठली तरी एक मॅक्झिमम देणार आहे, याच्या बाहेरची तर व्हॅल्यू मला मिळणार नाही. म्हणजे शुअर आहे की आपल्याला ह्यातला कुठला तरी एक एम्प्लॉई आयदर ID 1 और 5 कोणतरी एक मॅक्झिमम सॅलरीवाला असणार आहे, तोच मिळणार आहे. त्यामुळं ह्या केसमध्ये ह्या EMP मध्ये नल व्हॅल्यू येण्याची पॉसिबिलिटी 0 आहे. समजतंय? कारण हा काय करतोय मॅक्स वाला, यापैकी कुठली तरी एक व्हॅल्यू कन्फर्म मध्ये देणार आहे, आयदर 45,001 और 50 और 35 और 60 और 25. याच्यापैकी कुठली तरी एक मॅक्झिमम देणार आहे, याच्या बाहेरची तरी देणार नाही गॅरंटी आपल्याला. बरोबर आहे? याच्या आतली आहे म्हणजे काय आहे, तो एम्प्लॉयचा ऑब्जेक्ट एक्झिस्ट असणारच आहे, नसणार नाहीच आहे.
समजतोय? म्हणून इथं मला इफ कंडिशन चेक करायची गरज नाही. डायरेक्ट आय विल शो हिअर console dot write line max salary employee and emp dot show execute. हे बघा आपल्याला 60 एक्सपेक्टेड आहे. हा 60 वाला. तेच जर मी फक्त एवढंच डिस्प्ले केलं असतं, हे बघा where I equal to list dot max max x arrow x dot salary. आपल्या आय मध्ये 60,000 मिळेल नंबर. आपल्याला 60,000 इंटरेस्टेड नाहीये. आपल्याला कोण पाहिजे? ज्याची सॅलरी मॅक्झिमम आहे तो एम्प्लॉय पाहिजे. कारण क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलं बघा, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम सॅलरी एम्प्लॉय. तुम्ही मॅक्झिमम आणि मिनिमम सॅलरी काढली, त्या आन्सरची व्हॅल्यू 0 आहे. कारण व्हॉट दे एक्सपेक्ट, इन्फॉर्मेशन ऑफ दॅट एम्प्लॉई हुज सॅलरी इज मॅक्झिमम, त्याचा आयडी नेम व्हॉट एव्हर अदर इन्फॉर्मेशन. ओके, सो ह्या वेळेने आपण तो एम्प्लॉई काढून घेतो. तुम्ही जर ऑब्झर्व केला इथं, this is a internal link you method. It provides some result and this used for first or before. आता हेच काय करणार आपण, परत कॉपी करणार आणि इथं वापरणार. आता मॅक्स ऐवजी मी काय म्हणणार, इथं मीन म्हणणार. दॅट्स इट. मीन सॅलरी एम्प्लॉय. बरोबर, मिनिमम 25,001 ई वाला आहे. हा सगळ्यात कमी वाला आहे. मॅक्झिमम वाला डीडी वाला आहे. त्यामुळं मॅक्झिमम वाला डीडी. समजलं? कृषी आवड आहे का? सॉर्ट द लिस्ट ऑफ इन अ डिसेंडिंग ऑर्डर. आता कमीत कमी हे तर यायला पाहिजे ना. आता मला सांगा, तुम्ही हा क्वेश्चन जर लिंकने सॉल्व्ह केला असेल, सॉर्ट ऑल स्टुडंट रेकॉर्ड इन अ डिसेंडिंग ऑर्डर, तो क्वेश्चन पण तोच आहे आणि हा क्वेश्चन पण तोच आहे. म्हणून मुद्दाम काय केला, मी स्टुडंट काढला आणि खाली एम्प्लॉय टाकून दिला. आता सांग ऋषी, वरचा कोड तू केलाय ना, आता हा डिसेंडिंग ऑर्डरने मला सॅलरीचे डिसेंडिंग ऑर्डरने सांग, कसं करू? पुढच्या वेळेस चॅट जीपीटीच्या सौजन्याने तिथं खाली जावं येईल. काय म्हणला क्वेश्चन? सॉर्ट ऑल लिस्ट. आता आपल्याला सॉर्टेड EMPs इक्वल टू लिस्ट डॉट. सॉर्टिंगला कसं करणार आपण? काय बरोबर आठवतं का? ऑर्डर बाय. ऑर्डर बाय मध्ये पण दोन आहेत, असेंडिंग आणि डिसेंडिंग आहे. त्यातला कुठला वापरणार आपण? डिसेंडिंग. हा आपल्याला प्रोव्हाइड काय करतो बघा, आय ऑर्डर आय इन्युमरेबल. मग ह्याला मी काय करणार, टू लिस्ट मध्ये कन्वर्ट करून घेणार. समजा एवढं एकच लाईन आहे. इथे तुम्ही काय करणार, एक फ्लॅग वापरणार, टेम्प व्हेरिएबल, सॅलरी कम्पेअर करणार, स्वॅपिंग करणार आणि मग ती लिस्ट येतात. त्याच्याऐवजी एका लाईन मध्ये तुमचं सॉर्टिंग होऊन जाईल. आणि मग इथे आपण काय करणार, कन्सोल डॉट राईट लाईन EMP लिस्ट sorted by 7 for each where item in a sorted EMPs. आणि इथं item dot show. Execute.
सॉर्टेड बाय सॅलरी. मला 60,000, मग 50,000, 45, 35, 20,000 डिसेंडिंग ऑर्डरने सॉर्ट झालं. समजलं? इझी आहे. बाकीचं पेपर तुम्ही सॉल्व करा. काय ते एखाद्या क्वेश्चनला इश्यू आला बघू आपण. आज आपल्याला ASP डॉट स्टार्ट करायचं. गिरीश टेकर बंद करायचं का? और अजून एक बस. ASP नाव ASP.NET. आता ASP म्हणजे काय? ऍक्टिव्ह सर्व्हर पेजेस. ऍक्च्युली ASP हा ओपन सोर्स आहे जो प्रत्येक वेगवेगळ्या लँग्वेजेस. कुठलं? ActiveX सर्व्हर पेजेस. आता हे ASP ची जे टेक्निक आहे ही .NET ने अडॉप्ट केली. त्यामध्ये काही ऍडिशनल फीचर्स ऍड केले, काही प्रॉपर्टीज ऍड केल्या आणि स्वतःची वेगळी टेक्निक डिझाईन केली. त्याला नाव दिलं ASP.NET. यामध्ये डिफरन्स काय आहे? जो तुमचा ASP आहे हा इंटरप्रिटर बेस आहे. याच्यामध्ये कंपायलर नाहीये, इंटरप्रिटर आहे. जे तुम्ही फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर ज्या शिकला ग्रॅज्युएशनला, इंटरप्रिटर आणि कंपायलरला डिफरन्स, तो इंटरप्रिटर ASP मध्ये यूज केलेला आहे. सो इंटरप्रिटर ड्रॉबॅक काय आहे? यातला चांगला कोणता आहे? इंटरप्रिटर का कंपायलर? ऑब्विसली कंपायलर. कारण जर इंटरप्रिटर चांगला असतं थोडक्यात तर बाकीच्या नवीन टेक्नॉलॉजीनी लँग्वेजेसनी इंटरप्रिटर अडॉप्ट केला असता, कंपायलर स्किप केला असता. इंटरप्रिटरचे ड्रॉबॅक काय आहे, इश्यूज काय आहेत? इंटरप्रिटर लाईन बाय लाईन कंपाईल करतो, व्हेरिफिकेशन करतो, कोड कन्व्हर्जन करतो. दोघांचं काम हाय लेवल टू मशीन लेवल कोड कन्व्हर्जन करण्याचं आहे. पण दोघं पण लाईन बाय लाईनच करतात. पण इंटरप्रिटर काय करतो? ज्या लाईनला त्याला एरर येईल त्या लाईनला तो कन्व्हर्जन स्टॉप करून टाकतो. जोपर्यंत त्या लाईनचा एरर मी सॉल्व्ह नाही करत तो नेक्स्ट लाईनला जाणार नाही. परत नेक्स्ट लाईनला एरर सापडला परत तो स्टॉप करेल. कंपायलर तसं नाही करत. कंपायलर फर्स्ट टू लास्ट लाईन सगळ्या लाईन कंपाईल करतो. जेवढ्या नंबर ऑफ लाईनला तर एरर सापडेल, लाईन 1 लाईन 2, 100, 200 सगळ्या एररची लिस्ट काढून तो एकदाच डेव्हलपरला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे डेव्हलपरला इरिटेट होत नाही. काय होतं, तो 30 प्रोसेस सारखं केली की ह्युमन टेंडन्सी आहे, आपण इरिटेट होतो. त्यामुळे इंटरप्रिटर जनरली प्रेफर नाही केलं जात, कंपायलर प्रेफर होतो. एकदाच काय असेल ते एरर येऊ देत, काय प्रॉब्लेम नाही. सॉल्व्ह करायला डेव्हलपर और युजर कॅपेबल आहे. पण एक एरर आला, सॉल्व्ह केला, परत पहिल्यापासून कंपायलेशन प्रोसेस सुरू केली, परत एरर आला, परत सॉल्व्ह केला, परत 30 प्रोसेस. त्यामुळं इंटरप्रिटर सध्या मार्केटमध्ये यूज होत नाही, खूप रेअरली यूज होतो. ओके. देन आता ASP मध्ये इनलाईन टेक्निक यूज केली जाते. इनलाईन म्हणजे काय? तर ह्या टेक्निकमध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंडचं दोन्ही पण कोडिंग एकाच पेजवर करायचं. जस्ट लाईक युअर तुम्हाला जर सिलेबसला PHP असेल, PHP मध्ये किंवा HTML मध्ये तुम्ही जे लॉजिक लिहिता जावास्क्रिप्ट वापरून, HTML डिझायनिंग मध्ये तेच करता, वर स्क्रिप्ट लिहिता आणि बटन क्लिकला कॉल करता. जावास्क्रिप्टनं काय केलंय? पेज इन्क्लूड करायला तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली. त्याला म्हणायचं कोड बिहाइंड. मग तो कोड बिहाइंड आहे, ती टेक्निक आणि इनलाईन दोन्ही टेक्निक ASP.NET ने तुम्हाला प्रोव्हाइड केली. ओके. पण हे स्टार्टिंगच्या सुरुवातीच्या ASP.NET मध्ये दोन्ही टेक्निक अवेलेबल होत्या. नंतर इनलाईन टेक्निक ASP.NET ने रिमूव्ह केली आणि फक्त कोड बिहाइंडच ठेवली. ओके. पूर्वी काय व्हायचं, विज्युअल स्टुडिओ 15 आणि 18 पर्यंत तिथे तुम्हाला ASP.NET प्रोजेक्ट क्रिएट करताना तिथं ऑप्शन विचारला जायचा, इनलाईन और कोड बिहाइंड. तो ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला, इनलाईन पण अलाउ केलं जायचं. आता काय केलेलं आहे, कोड बिहाइंडच ठेवलाय, इनलाईन रिमूव्ह करून टाकलेला आहे. ओके. देन आता ASP.NET मध्ये ओनली क्लायंट साइड कंट्रोल्स. तर क्लायंट साइड आणि सर्व्हर साइड कंट्रोलचं मिनिंग काय आहे, वर्किंग काय असतं?
क्लायंट साइड म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे HTML कंट्रोल. ज्यावेळेस मी एखादं वेब पेज बनवेन आणि क्लायंटच्या मशीनवर रेंडर करेन. फॉर एक्झाम्पल आपली वेबसाईट आपण होस्ट केली आहे वेब सर्व्हरवर. युजरनं त्याला व्हिजिट केली www. फॉर एक्झाम्पल Amazon.com. Amazonच्या वेब सर्व्हरवरून ते पेज क्लायंटच्या मशीनवर डाउनलोड केलं जातं ब्राउझरमध्ये. आता ब्राउझरवर डाउनलोड केल्यावर तिथं HTML चे जेवढे काही कंट्रोल दिसतात, या HTML च्या कंट्रोलवर त्या क्लायंटला कंट्रोल करता येतो. मॉडिफाय करता येतं, चेंजेस करता येतात, तुम्ही काही करू शकता. बघू शकतो. तसं आपल्या ASP मधले जे क्लायंट साइडचे कंट्रोल आहेत. क्लायंट साइड कंट्रोल म्हणजे काय थोडक्यात तुमचे HTML कंट्रोल्स. .NETने तुम्हाला दोन्ही पण कंट्रोल दिलेले आहेत. क्लायंट साइड ॲज वेल ॲज सर्व्हर साइड. सर्व्हर साइडचं बेनिफिट काय आहे? यामध्ये तुम्हाला ॲडिशनल नवीन प्रॉपर्टीज एक्स्ट्रा प्रोव्हाइड करता येतात, ज्या क्लायंट साइडमध्ये नाहीयेत. तर ब्राउझरचं लिमिटेशन काय, ड्रॉबॅक काय आहे? मार्केटमधले ब्राउझर्स हे फक्त आणि फक्त HTML लँग्वेजेस आयडेंटिफाय करू शकतात. दुसऱ्या लँग्वेजेस त्यांना समजत नाही. नायदर जावा नॉर C# नॉर पायथॉन. कुठल्याच ब्राउझरला ह्या लँग्वेजेस कळत नाही. सगळ्या ब्राउझर कुठली लँग्वेज कळते? फक्त HTML आणि CSS. त्याच्या पलीकडे लँग्वेज त्यांना कळत नाही. मग प्रॉब्लेम काय होतोय? आपल्याला जे काही नवीन एक्स्ट्रा रिच प्रॉपर्टीज प्रोव्हाइड करायचे. जसं आपण बघितलं आपल्या डेस्कटॉप ॲप्लिकेशनमध्ये बटनला वेगवेगळ्या प्रॉपर्टी होत्या. कलर सेट करायला, बॅकग्राऊंड, व्हिजिबल, इनेबल अशा प्रॉपर्टीज. तशा प्रॉपर्टी HTMLच्या मला वापरता येतात, पण त्या प्रॉपर्टी लिमिटेड होत्या पूर्वी. आता HTMLला पण काय केलेलं आहे, स्वतःला अपग्रेड केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता HTML मध्ये पण बऱ्याचशा ॲडिशनल फीचर्स, प्रॉपर्टीज मिळतात. पूर्वी तसं नव्हतं. मायक्रोसॉफ्टने काय केलं? त्या प्रॉपर्टी तर ॲडॉप्ट केल्याच, प्लस स्वतःच्या नवीन एक्स्ट्रा प्रॉपर्टीज डेव्हलपरला प्रोव्हाइड केल्या. ह्या प्रॉपर्टी कुठे आहेत? तर सर्व्हर साइडच्या कंट्रोलमध्ये अवेलेबल आहेत. मग टेक्स्ट बॉक्स HTML कडे पण आहे. सेम टेक्स्ट बॉक्स याने काय केला? स्वतःकडे पण बनवून घेतला मायक्रोसॉफ्टने. ओके, आणि त्यामध्ये त्याने ॲडिशनल प्रॉपर्टीज प्रोव्हाइड केली. ह्या प्रॉपर्टी डेव्हलपर वापरून आणखीन युजर फ्रेंडली ब्राउझर वेबसाईट्स बनवू शकतो. एखाद्या डेव्हलपरला वाटलं की मला HTMLच्या प्लेन कंट्रोल वापरायचे आहेत, .NETचे वापरायचे नाहीत, क्लायंट साइडचे कंट्रोल वापरायचे, तुम्ही वापरू शकता. आपण ज्यावेळेस एक्झाम्पल बघू सॅम्पल, त्यात तुम्हाला ते एक्झाम्पल समजून जाईल. हे समजलं? सर्व्हर साइड आणि क्लायंट साइड कंट्रोल. देन ASP डज नॉट सपोर्ट सेटअप क्रिएशन. सेटअप क्रिएशन म्हणजे काय? जसं तुम्ही एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, तसं तुम्ही वेबसाईटचा पण एक सेटअप बनवू शकता, जे सेटअप सर्व्हरवर तुम्हाला इन्स्टॉल करता येतं इझिली. सेटअप क्रिएट करायची हे असते, प्रोसेस असते. तुमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला की त्याची EXE तुम्ही क्रिएट करू शकता. ही फॅसिलिटी ASP मध्ये नाहीये. मायक्रोसॉफ्टने ही फॅसिलिटी तुम्हाला प्रोव्हाइड केली. ओके, देन ASP डज नॉट प्रोव्हाइड बिल्ट इन सिक्युरिटी. ASP कडे स्वतःची काही सिक्युरिटी नाही. ASP.NET कडे मात्र बिल्ट इन सिक्युरिटीज त्याने ॲडिशनल प्रोव्हाइड केलेले, मायक्रोसॉफ्टने त्या ऍड केलेल्या आहेत. त्या तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल सेशन, ऍप्लिकेशन, कुकीज हे पार्ट तुम्ही जर वापरले, तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सिक्युरिटी ऍड करता येते. एखाद्या युजरला जर लॉग इन केलं नाही त्याने, तर मला त्याला वेब पेजेस ऍक्सेस करू द्यायचे नाहीये. लॉग इन करताना मी काय करेन? त्याचा सेशन ID क्रिएट करेन आणि त्यामध्ये त्याचा लॉग इन केलेला ID स्टोअर करून ठेवेन. जर हा ID एक्झिस्ट नसेल, याचा अर्थ काय? त्याने लॉग इन केलेलं नाही. आणि हा जो सेशन असतो, हा सेशन प्रत्येक व्हिजिटरसाठी सेपरेट युनिक मेंटेन केला जातो. म्हणजे आपल्या सगळ्या स्टुडंटनी जर एकदमच लॉग इन केलं माझ्या वेबसाईटला, प्रत्येकासाठी एक नवीन सेशन ID क्रिएट केला जाईल, जो युनिक असणार आहे. आता मी फेसबुकला लॉग इन केलं. मार्केटमध्ये माझ्या आधी 1 करोड लोकांनी लॉग इन केलेलं आहे. तर 1 करोड लोक प्लस 1 सगळ्यांचे युनिक सेशन ID मेंटेन होतात, जे एकमेकाला मॅच नाही होत. समजलं? सो याच्यावरून कुठल्या युजरने कधी लॉग इन केलंय, कुठून लॉग इन केलंय, हे सगळं आयडेंटिफाय करता येतं. जर काही माल फंक्शन झाला, काही इश्यू झाला तर आपल्याला तो ट्रॅक करता येतो. समजतो? सो दिस इज कॉल्ड एज अ सिक्युरिटी. यामध्ये आणखी बरेचसे पॉइंट्स आहेत, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन्स, तो आपण पुढे बघणारच आहे. सो हे फीचर्स ASP.NET मध्ये अवेलेबल आहेत, ASP मध्ये नाही. देन ASP डज नॉट सपोर्ट मोबाईल वेब ऍप्लिकेशन B2B इम्प्लिमेंटेशन. व्हॉट इज द B2B? तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये शिकला असाल बघा, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर, कस्टमर टू बिझनेस.
म्हणजे B2B म्हणजे काय, माझी कंपनी आहे, मी काय करतोय, दुसऱ्या एखाद्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही टेलरिंगचं बनवताय, तर हा टेलरिंग काय आहे, बिझनेस आहे. तुम्ही डेव्हलप करताय, तुमची पण कंपनी आहे. एका बिझनेस कडून दुसऱ्या बिझनेससाठी जर एखादं ट्रान्झॅक्शन केलं, त्याला म्हणायचं B2B. तर Amazon वरून तुम्ही मटेरियल परचेस करताय, काहीतरी प्रोडक्ट परचेस करताय, हे B2B येतं का, नाही येणार. पण तेच तुम्ही चायनाची कुठली कंपनी ती, बाबा काय, Alibaba.com. तुम्ही जर अलिबाबावर कधी व्हिजिट केला, XYZ प्रोडक्ट समजा फॉर एक्झाम्पल हा माऊस मी काय केलाय, Amazonवर परचेस करायला गेलो. हा माऊस समजा मला ₹300 पडला. तोच अलिबाबावर मला ₹100 ₹70 पडतो. पण ते काय म्हणतात, परचेस इन अ बल्क. कमीत कमी 500 युनिटची ऑर्डर द्या, 1000 युनिटची ऑर्डर द्या. म्हणजे काय, आता मी तर 500 माऊस घेऊन घरात बसणार नाही. मग हे कोण 500 युनिट परचेस करणार आहे, बिझनेसमॅन. सो अलिबाबा इज डेव्हलप्ड फॉर B2B ट्रान्झॅक्शन, बिझनेस टू बिझनेस. मग मी काय करेन, ₹80 परचेस करेन आणि Amazonवर किंवा माझ्या लोकल मार्केटमध्ये हा काय करेन, 150ला, 200ला, 300ला जे काय असेल माझ्या प्रॉफिटच्या, माझ्या बिझनेसच्या हिशोबानं सेल करेन. समजतोय. सो दिस इज कॉल्ड एज अ B2B ऍप्लिकेशन. सो हे B2B साठी लागणारे डेव्हलपमेंट आहेत, मोबाईल ऍप्लिकेशन्स आहेत, असे वेगवेगळ्या टाईपचे ऍप्लिकेशन्स ASP.NET मध्ये डेव्हलप करणं पॉसिबल आहे, इझी आहे. ASP मध्ये, प्लेन ASP मध्ये डेव्हलप करणं क्रिटिकल आहे. इझी पॉसिबल असं नाहीये, आहे पॉसिबल पण क्रिटिकल आहे. कारण काय होतं, तुम्ही जर बघितला, तुमच्या HTML CSS चा जर यूज करून तुम्ही एखादा मोबाईलचं वेब पेज बनवायचा प्रयत्न केला, प्रॉब्लेम होतात, इश्यूज होतात. तेच जर तुम्ही Android साठी जर एखादा त्याचा IDE वापरला, तेच पेज तुम्ही इझिली डिझाइन करू शकता. का, त्यांनी ऍडिशनल फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले. तसं मायक्रोसॉफ्टने काय केलेलं आहे, त्यांच्या विज्युअल स्टुडिओमध्ये पण असे ऑप्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. मला मोबाईलसाठी ऍप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे, आय कॅन यूज दॅट टेम्पलेट. इन दॅट टेम्पलेट आय विल सेट रिझोल्युशन, हाईट, विड्थ, एव्हरीथिंग रिगार्डिंग दॅट मोबाईल स्क्रीन. आणि मग त्याच्याप्रमाणे मला कोडिंग डेव्हलपमेंट करता येतं, त्याच्या सिम्युलेटरमध्ये टेस्टिंग करता येतं. म्हणजे मला त्यासाठी परत मोबाईल कनेक्ट करायची गरज नाहीये, डायरेक्ट त्या सिम्युलेटरमध्येच आउटपुट पण मला बघता येतं. समजतोय. सो दिस इज पॉसिबल और इझी इन ASP.NET and it is difficult in a ASP. समजतोय. थोडे याबद्दल आहे ना, इन्फॉर्मेशन आणखी व्यवस्थित काढून ठेवा, नोट करून ठेवा, कारण हे थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत. हे कॉन्सेप्ट तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारणार आहे. तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड माहित आहे का, हे बऱ्याच वेळा विचारलं जातं. देन वेब ऍप्लिकेशन. आता वेब पेजेस काय असतात, वेब ऍप्लिकेशन और वेबसाईट ह्या जनरली स्टॅटिक किंवा डायनॅमिक डिझाईन केलेले असतात. आता एखादी स्टॅटिक वेबसाईट म्हणजे काय, ज्यामध्ये डेटाबेसला इंटरॅक्शन केलेलं नाही. डेटाबेसची मी काही इंटरॅक्शन करत नाही, फक्त लिंक केलेली असेल. A पेजवरून B पेज, B वरून C पेज, C वरून होम पेज, याप्रमाणे तुम्ही एका पेजवरून दुसऱ्या पेजवर जम्प करता. मोस्टली काय होतं, बऱ्याचशा स्कूलच्या वेबसाईट्स ह्या स्टॅटिक वेबसाईट असतात, ज्या इन्फॉर्मेटिव्ह असतात. फक्त गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलंय म्हणून तिथं शो करायच्या. समजतोय. मग डायनॅमिक वेबसाईट म्हणजे काय, ज्यामध्ये तुम्ही डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करता, डेटाबेसमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सर्च करता. डेटाबेसमधून डेटा येतो आणि तुमच्या वेबसाईटवर डिस्प्ले होतो. अशा वेबसाईट म्हणायचं डायनॅमिक वेबसाईट. समजतोय. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही जर AICTE DTE एंट्रन्सचे फॉर्म भरले असतील, दॅट वेबसाईट इज नथिंग बट अ डायनॅमिक वेबसाईट. ओके, ज्यात तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन भरली, त्याच्या बेसवर त्याने तुम्हाला OTP जनरेट करून दिला, युजर आयडी पासवर्ड जनरेट करून दिला, तुम्ही लॉग इन केलं, त्यानंतर फीज पेमेंट केली ऑनलाईन इमिजिएटली. हे डेटाबेसची इंटरॅक्शन आहे कंटिन्यू विथ अनदर टूल. याला म्हणायचं डायनॅमिक वेबसाईट. समजतोय. इथं टिपिकल वेब ऍप्लिकेशन गुगलचं एक्झाम्पल ठेवलंय. त्यानंतर कंपोनंट ऑफ वेब ऍप्लिकेशन. आता वेब ऍप्लिकेशन मध्ये एक क्लायंट आणि सर्व्हर असणार आहे. आता क्लायंट हा वर्ड ज्या वेळेस येईल, त्यावेळेस क्लायंट म्हणजे थोडक्यात वेब ऍप्लिकेशन मध्ये ब्राउझर, नॉट एनी ह्युमन और नॉट एनी मशीन. आता माझ्या मशीन मध्ये समजा मी 3 वेगवेगळे ब्राउझर्स इन्स्टॉल केले. आपल्या मार्केटमध्ये माहिती आहे मल्टिपल टाईपचे ब्राउझर्स आहेत. एक क्रोम ब्राउझर आहे, आणखी कुठला माहिती आहे का,
फायरफॉक्स आहे, दुसरा एज नावाचा पण आहे, त्यानंतर ब्रेव आहे, ओपेरा आहे, असे मल्टिपल एन नंबर ऑफ ब्राउझर्स आहेत. प्रत्येकाचे फीचर्स हे ते वेगवेगळे आहेत. आता माझ्या लॅपटॉपवर मी 4 ब्राउझर वेगवेगळे ओपन केले ऍट अ टाइम आणि सेम वेबसाईटला व्हिजिट केली. आता ही वेबसाईट किंवा तो सर्व्हर 4 युजर्सनी व्हिजिट केलाय किंवा माझ्या वेबसाईटचे पेजेस ऍक्सेस केलेत म्हणून ऍज्युम करतो. एक युजर नाहीये इथे, कोण आहे? 4 युजर्स आहेत. का बरं? एव्हरी ब्राउझर इज कन्सिडर्ड ॲज अ युजर. समजतोय? ह्युमन किंवा तुमचा लॅपटॉप युजर म्हणून कन्सिडर होत नाही. तर युजरचं मिनिंग काय आहे? नथिंग बट युअर ब्राउझर. फक्त इथे ब्राउझर वर्ड वापरत नाही आपण, युजर वर्ड वापरतो. जसं मी सी मध्ये फंक्शन म्हणून वर्ड वापरतो, तेच जर जावा शिकताना, डॉट शिकताना मेथड वर्ड वापरतो, फंक्शन वर्ड वापरत नाही. काय आहे? शेवटी ते फंक्शनच आहे, पण काय वर्ड वापरला आपण? मेथड. आणि तेच डेस्कटॉप मध्ये शिकताना आपण काय वर्ड वापरला? इव्हेंट. शेवटी ती मेथडच आहे, फंक्शनच आहे. सिंटॅक्स बघितला तर तो फंक्शनचा सिंटॅक्स आहे, पण काय आपण लोकेशन वाईज, त्या प्लेस वाईज त्याचं वर्डिंग बदललं. सी मध्ये असेल फंक्शन, सी शार्प मध्ये असेल मेथड, ते जर डेस्कटॉप मध्ये असेल इव्हेंट. समजलं? तसं ब्राउझर नॉर्मली यूज करणार आपण रेग्युलर यूज मध्ये, डे टू डे लाईफ मध्ये. तेच जर डेव्हलपमेंट मध्ये वर्ड वापरायला गेला आपण तर युजर हा वर्ड वापरणार. मग तो तुमचा एपीआय शिकणं असेल किंवा जावाचा वेब बेस्ड ऍप्लिकेशन शिकणं असेल किंवा आपल्या डॉटनेटचे वेब बेस्ड ऍप्लिकेशन असतील, ज्या ज्या ठिकाणी तुमचे वेब बेस्ड कॉन्सेप्ट येतील, युजर इज नथिंग बट युअर ब्राउझर. मग लँग्वेज काय कसं आहे? हा एक स्टँडर्ड वर्ड यूज केला जातो आयटी मध्ये, डेव्हलपमेंट मध्ये. ओके. देन आता स्टॅटिक ब्राउझर मध्ये काय होतं? जनरली एक क्लायंट असतो आणि दुसरा असतो सर्व्हर. सर्व्हरवर तुम्हाला एक सेपरेट वेब सर्व्हर नावाचा एक मिडल वेअर दिला जातो. हा काय करतो? तुमचे जे स्टॅटिक पेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल मी होम पेज ओपन केलं, या होम पेजवर मी लिंक केली, स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाच्या लिंकला क्लिक केला अँकर टॅगला. तो काय करतो? वेब सर्व्हर त्याच्याकडे मल्टिपल पेजेस आहेत, त्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचं पेज कुठं आहे का बघतो. जर असेल तर ते पेज कलेक्ट करतो आणि क्लायंटच्या मशीनवर सेंड करतो. समजतोय? हाऊ स्टॅटिक वेब पेज वर. आता क्लायंटने काय केला? HTML ला एक पेज मागितलं, स्टुडंट रजिस्ट्रेशन. याला वर्ड यूज केला तो HTTP रिक्वेस्ट. क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट करतो प्रत्येक वेळेस, डिमांड जी असेल रिक्वेस्ट असणार. आणि सर्व्हरने जी रिक्वेस्ट फुलफिल केली त्याला म्हणतो आपण रिस्पॉन्स. समजलं? रिक्वेस्ट म्हणजे काय? क्लायंट टू सर्व्हर जाणार. रिस्पॉन्स म्हणजे काय? सर्व्हर टू क्लायंट असणार. ओके. ह्यामध्ये जे रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स आहे हे जनरली HTTP प्रोटोकॉल यूज करून केले जातात. आयदर HTTP और आता मार्केटमध्ये काय झालेलं आहे काही वर्षापासून HTTPS प्रोटोकॉल प्रेफर केला जातो. एस फॉर सिक्युअर. एस मध्ये काय होतं? जो कोणी क्लायंट आहे, जो ब्राउझर सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करेल, तो स्वतःची इन्फॉर्मेशन त्याच्या बरोबर सेंड करेल. त्यामध्ये एक सर्टिफिकेट असतं प्रत्येक ब्राउझरला दिलेलं. हे सर्टिफिकेट म्हणजे काय? तो ब्राउझर कुठल्या मशीनवर इन्स्टॉल आहे, त्या मशीनचा मॅक ऍड्रेस, त्या मशीनचा आयपी ऍड्रेस, कुठल्या नेट प्रोव्हायडर कडून तो नेट वापरतोय, त्या नेट प्रोव्हायडरचं इन्फॉर्मेशन, डेट, टाइम, ही सगळी इन्फॉर्मेशन एका पेज मध्ये स्टोअर होते. त्याला म्हणतात SSL सर्टिफिकेट. आणखी प्लस ऍडिशनल इन्फॉर्मेशन असते, पण यातले बेसिक तुम्हाला 2-4 सांगितले. ही इन्फॉर्मेशन त्या रिक्वेस्ट बरोबर सर्व्हरला सेंड होते. आता रिक्वेस्ट सेंड करणारा चांगला असेल, तुमच्यासारखा सज्जन, गॅरंटी नाही, तो हॅकर बनू शकतो. मग त्याने जर सर्व्हर साइडला काहीतरी माल फंक्शनिंग केलं, या SSL सर्टिफिकेटच्या बेसवर त्याला ट्रॅक करता येतं आपल्याला. म्हणून हॅकर्स SSL सर्टिफिकेट्स जनरली यूज नाही करत, HTTPS प्रोटोकॉल वापरत नाही. मग हॅकर ज्या वेबसाईटवर HTTP प्रोटोकॉल ऍक्सेप्ट होतो त्या वेबसाईटला हॅक इझिली करतात. कारण माझं ट्रेल राहत नाही ना पाठीमागं. ट्रेल राहू नये म्हणून HTTP प्रोटोकॉल प्रेफर केला जातो. मग आता काय झालेलं आहे मार्केटमध्ये, कंपल्सरी HTTPS प्रोटोकॉल वापरायला कंपल्सरी केलेला आहे. म्हणून बऱ्याचशा वेबसाईटला जर तुम्ही HTTP प्रोटोकॉलने जर गेलात, ती वेबसाईट ब्राउझर ओपनच करू देत नाही, अलाउच करत नाही. पण काही वेळा अलाउ करतात, वॉर्निंग देतात ते लेस सिक्युअर आहे म्हणून. का? कारण व्हिजिट करणारा हा जो घेतोय, आता
ही साईड सांगितली मी कॉइनची दुसरी साईड. आणखीन एक साईड काय असते, आता युजर मे बी हॅकर असेल, आता सर्व्हरवालाच हॅकर असेल तर तिकडून माल फंक्शनिंग होत असेल तर पॉसिबिलिटी आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला एखाद्या लिंक येते बघा, एसबीआयचं तुमचं क्रेडिट एटीएम एक्सपायर झालेलं आहे, आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट करा, ही इन्फॉर्मेशन अपडेट करा, या लिंकला क्लिक करून. तिथं फिशिंग वेबसाईट असतात, त्याला म्हणतात फिशिंग स्पॅम वेबसाईट. ते काय करतात, सेम कॉपी बनवतात तुमची फेसबुकची किंवा एसबीआयची बँकिंग ऍप्लिकेशनची, काही चेंज नसतात, ऍज इट इज इमेज कॉपी केलेली असते त्यांची, पण बॅकएंडला त्यांचा सर्व्हर काम करत असतो. हा सर्व्हर जनरली पाकिस्तान, केनिया, आफ्रिका अशा लोकेशन ठेवतात, ज्या ठिकाणी कोणताही ऑर्गनायझेशन, पोलीस ऑर्गनायझेशन किंवा वर्ल्ड ऑर्गनायझेशन पोहोचू शकणार नाही. किंवा इंडियात असेल तर बिहार किंवा झारखंड, असं जे एकदम हे एरिया आहे जिथं कोणीच पोहोचण्याची हिंमत नाहीये, अशा ठिकाणी ठेवतात ते सर्व्हर त्या टाईपचे. आणि मग काय करतात, तुम्ही तिथं तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन टाकली, तुमचा एटीएमचा आयडी टाकला किंवा आधार कार्ड नंबर टाकला, त्या आधार कार्डच्या बेसवर ते काय करतात, दुसरे सिम कार्ड परचेस कर, त्या आधारवरून पैसे. आता तुम्ही बघितलं आजकाल आधारवरून तुम्हाला पैसे काढता पण येतात, टाकता पण येतात. कारण मागच्या काही वर्षापासून तुम्हाला बँकेनं आधार कार्ड लिंक करणं कंपल्सरी केलेलं आहे. तर तुमच्या आधारला जी बँक अकाउंट लिंक असेल तिथं ट्रान्झॅक्शन पण करता येतं. त्या आधारच्या बेसवर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे काढून घेतात. सध्या आपल्याकडे काय 1500च्या वर पैसे नसतात, त्यामुळे आपल्याला एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर इन केस जर अकाउंट जास्त अमाऊंट असेल, सॅलरी अकाउंट असेल, ते ट्रॅक करतात, ते डायरेक्ट झटका देत नाहीत, 100-500 उचलत नाहीत, बघतात त्याच्या अकाउंटला किती तारखेला पैसे एकदम जास्त जमा होत आहेत आणि मग एकदमच क्लिअर करतात. सो ह्यासाठी हा जो HTTPS प्रोटोकॉल आहे खूप महत्वाचा आहे. जसं माझी इन्फॉर्मेशन सर्व्हरला गेली आहे, सर्व्हरची इन्फॉर्मेशन पण मला मिळते. पण ब्राउझर स्वतःची इन्फॉर्मेशन देतो, तसं दुसरीकडे आलेली लिंक आहे, ऍड्रेस इन्फॉर्मेशन आहे, ती पण तो घेऊन यूज करत असतो. समजतोय? सो फॉर वेब बेस्ड ट्रान्झॅक्शन, डेटा सेंडिंग अँड रिसिव्हिंग, HTTP protocol is preferred. HTTP and it's a secure version. HTTPS. समजतोय? सो तुम्ही ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला कॉम्प्युटर फंडामेंटल शिकला असाल, त्यात हे HTTP, HTTPS हे प्रोटोकॉल तुम्हाला तिथं बेसिक झाले असतील. नसेल तर ऍटलीस्ट नेटवर वाचा. व्हॉट इज HTTP? हे काय आहेत? स्टेटलेस प्रोटोकॉल आहेत. म्हणजे मी जर क्लायंटनी आपल्या इथून रिक्वेस्ट सेंड केली सर्व्हरला, रिक्वेस्ट सेंड करताना तो काय करेल, ह्या सर्व्हरवर रिक्वेस्ट जाईल आणि हे जी लिंक आहे, कनेक्शन आहे रिक्वेस्टचा, इमिजिएटली डिस्ट्रॉय केलं जाईल. जसं आपण हे शिकलो बघा, edu.net कनेक्टेड आर्किटेक्चर आणि डिस्कनेक्टेड आर्किटेक्चर. हे डिस्कनेक्टेड आर्किटेक्चरवर काम करतं. कनेक्शन एस्टॅब्लिश करतं, सर्व्हर डेटा सेंड करतं, कनेक्शन क्लोज. सर्व्हर काय करतो, आलेली रिक्वेस्ट प्रोसेस करायला सुरुवात करतो, प्रोसेस करून ज्याने रिक्वेस्ट पाठवली आहे त्याला रिस्पॉन्स सेंड करतो. समजतं? म्हणजे बॅकएंडला पॅकेट स्विचिंग, राउटिंग, जे काही वर्किंग आहे, नेटवर्किंग मध्ये तुम्ही शिकला असता. नेटवर्किंग मध्ये हा कॉन्सेप्ट होतो जनरली. नेटवर्किंग ज्यावेळेस तुम्हाला सिलेबसला एक टॉपिक असतो, सब्जेक्ट असतो, त्यामध्ये हे सगळे कॉन्सेप्ट आहेत. आता हे झालं स्टॅटिक वेबसाईटचं. सेम काय होतं, डायनॅमिक वेबसाईट मध्ये पण होतं. त्याच्याकडे पण वेब सर्व्हर आहे, प्लस त्याच्याबरोबर आणखीन एक ऍप्लिकेशन सर्व्हर ऍड केला असतो. हा काय करतो, डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करतो. डेटाबेस मधून डेटा आणतो, तुमच्या ऍप्लिकेशन पेज मध्ये तो इंटिग्रेट करतो आणि ते पेज क्लायंटला सेंड करतो. तुम्ही काय केलं, स्टुडंटचा रोल नंबर वाईज इन्फॉर्मेशन सर्च करायला कोड लिहिला. क्लायंटच्या मशीनवर फक्त टेक्स्ट बॉक्स दिसेल आणि बटन दिसेल. ज्यावेळेस क्लायंट त्यामध्ये नंबर टाकेल, तो डेटा सर्व्हरवर सेंड होईल. ऍप्लिकेशन सर्व्हर काय करेल, रोल नंबर 1 ची इन्फॉर्मेशन डेटाबेस मधून काढेल, तुमच्या ब्राउझरमध्ये वेब पेज मध्ये त्याच्या इंटिग्रेट करेल आणि मग ते पेज क्लायंटला शो होईल. मग त्या स्टुडंटचं नाव, रोल नंबर, ऍड्रेस, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून जाईल. हे समजलं याचं वर्किंग. मेंटेनिंग स्टेट इन अ वेब ऍप्लिकेशन. हा क्लायंट आहे आणि हा सर्व्हर आहे. क्लायंट रिक्वेस्ट फर्स्ट सेंड करेल सर्व्हरवर, रिक्वेस्ट सेंड झाली, कनेक्शन क्लोज करून टाकेल. ओके. मग काय करेल सर्व्हर, त्या रिक्वेस्ट प्रमाणे क्लायंटला रिस्पॉन्स करेल. रिस्पॉन्स कंप्लीट झाला, कनेक्शन क्लोज करून टाकेल.
पुढच्या वेळेस क्लायंट काय करेल, परत नवीन फ्रेश रिक्वेस्ट करेल. सर आणि परत कनेक्शन ओपन, रिक्वेस्ट रिसिव्ह झाली सर्व्हरकडे, पूर्ण कंप्लीट झाली रिसिव्हिंग प्रोसेस, कनेक्शन. सो रिक्वेस्ट रिस्पॉन्स याप्रमाणे कनेक्शन ओपन होईल, रिक्वेस्ट केली जाईल, रिस्पॉन्स देताना परत कनेक्शन ओपन होईल, रिस्पॉन्स दिला जाईल, परत कनेक्शन क्लोज. सो ह्या वेळी HTTP प्रोटोकॉल काम करतो. यामुळे याला म्हणतात स्टेटलेस प्रोटोकॉल. यामध्ये स्टेट मेंटेन होत नाही. समजलं? हे .NETचे फ्रेमवर्क्स जे आहेत आपण C# डेस्कटॉपला बघितलेले आहेत, तेच आहेत, दुसरे वेगळे काय नाही आहेत. यामध्ये फक्त .NET वेब बेस्ड ऍप्लिकेशनचं आर्किटेक्चर मात्र वेगळं आहे. यामध्ये काय होतं, 3 लेअर असतात वेब बेस्डला. पहिली लेअर आहे प्रेझेंटेशन लेअर, दुसरी आहे बिझनेस लॉजिक लेअर, तिसरी आहे डेटाबेस लेअर. आता प्रेझेंटेशन लेअर म्हणजे काय, जी फ्रंट एंडला आपल्याला शो करायचे ते सगळे पेजेस. फॉर एक्झाम्पल ASP.NETचे ASPX पेजेस, हे बघा दिसतो एक्सटेन्शन. हे काय आहेत, तुमचे ASP.NETचे पेजेस. हे काय आहेत, ASCX युजर कंट्रोल पेजेस. म्हणजे काय, ह्या पेजवर तुम्ही जनरली काय करता, आता मी एखादा फॉर्म डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये एक लेबल घेतला, 2 टेक्स्ट बॉक्स घेतले, 4 बटन घेतले, त्यांचे फॉन्ट सेट केले, कलर बिलर सगळं प्रॉपर सेट केलं. आता ह्या टाईपचं सेटिंग कंट्रोल्स मला माझ्या 10-15 वेबसाईटमध्ये लागायचे. परत काय करावं लागेल, मला 10 वेळा तीच प्रोसेस करावं लागेल. कंट्रोल ड्रॅग करा, ड्रॉप करा, कलर चेंज करा, फॉन्ट चेंज करा, सगळं चेंज करत बसा. बरोबर. त्याच्याऐवजी मी काय करू शकतो, हे जे कंट्रोल्स आहेत माझे 10 वेबसाईटमध्ये सेम लागायचे मला, त्यांचा एक कंट्रोल म्हणून क्रिएट करून युजर डिफाईन आपल्या ज्या टूल्स आहेत त्यामध्ये मी स्टोअर करू शकतो. आणि तिथून मी 10 वेबसाईटमध्ये फक्त कॉपी पेस्ट करेन, यूज करेन. म्हणजे काय झालं, मला फक्त एकदा सेटिंग करावं लागलं, 10 वेळा मी फक्त ड्रॅग अँड ड्रॉप केला. जसं बटन मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं, किंवा बघा तुम्ही ऑब्झर्व केला असाल, आपण काय केले, पहिला टेक्स्ट बॉक्सला लेबलला प्रॉपर प्रॉपर्टी सेट केल्या, फॉन्ट, कलर, हाईट, विड्थ सगळं सेट केलं, आणि परत काय केलं, कॉपी पेस्ट केलं. का तर ह्या प्रॉपर्टीज परत मला सेट करायची गरज नाही. सेम वे तुम्ही कंट्रोल डिझाईन करू शकता आणि वेगवेगळ्या वेबसाईटमध्ये वेब पेजेसवर वापरू शकता. मग त्यांचं एक्सटेन्शन असतं जनरली ASCX. ASPX म्हणजे काय, तुमचे नॉर्मल वेब पेजेस ASP.NETचे. आणि CSS काय आपल्याला माहित आहे, स्टाईल शीट. हे सगळे कोण असणार आहेत, फ्रंट एंडला, ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन लेअर. आता ह्या प्रत्येक पेजला एक बॅकएंडला पेज असणार आहे प्रत्येकासाठी. ASPX चं पेज असेल फ्रंट एंड वाला, त्याचं कोडिंगचं कोड बिहाइंड पेज असणार आहे. म्हणजे मी बटनवर डबल क्लिक केला, ऑटोमॅटिक त्याचं बॅकएंडचं पेज क्रिएट होऊन जाईल. ज्याचं एक्सटेन्शन काय असणार आहे, हेच असेल, कोणतं, .ASPX प्लस त्याला आणखीन अटॅच केला असणार आहे .CS, .VB. हे काय आहे, CS फॉर C#. VB असेल तर, VB लँग्वेज असेल तर .VB. सो बॅकएंडच्या पेजला हेच नाव, हेच एक्सटेन्शन प्लस ऍडिशनल एक्सटेन्शन काय, .CS. हे बघा, आपण वेबसाईट क्रिएट केली आहे का, वेब ऍप्लिकेशन, हे वाला नाही, हे कोर्स आहे, त्याला मी क्लोज करतो. न्यू प्रोजेक्ट. आता इथं प्रोजेक्ट क्रिएट करताना काय करणार, आपण वरती इथे सर्च करणार वेब. ज्यावेळेस मी वेब म्हणून सर्च करेन, आपल्याला इथं वेब ऍप्लिकेशन बद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. आता तुम्ही जर बघितलं इथं, हा API आहे, हा आपल्याला नकोय, हा कोर आहे, हा MVC आहे, आणि हा वाला ASP.NET वेब ऍप्लिकेशन .NET फ्रेमवर्क ओल्ड वाला. आणि लँग्वेज याची बघितली आपण C# लँग्वेज आहे. सो हे ASP.NETचं वेब पेज आहे. सो नेक्स्ट केला इथं आपण जून, जुलै वेब ऍप आज तारीख किती, 25 क्रिएट. आता इथं आपण काय करणार, आता हे जर आपल्याला पेज नवीन आलेलं आहे, आता यामध्ये 1, 2, 3, 4, 5 अशा आपल्याला 5 टेम्पलेट दिलेले आहेत. टेम्पलेट म्हणजे काय, यात रेडीमेड तुम्हाला काही डिझायनिंग पॅटर्न प्रोव्हाइड केलेले असतात. ओके.
जर हा एम्प्टी घेतला तर ह्यामध्ये आपल्याला कुठलाच डिझायनिंग पॅटर्न मिळणार नाही, सिंपल वेबसाईट क्रिएट करून मिळेल, आपणच सगळे वेब पेजेस डिझाईन ऍड करणार. जर वेबफॉर्म घेतला ह्यात तुम्हाला सॅम्पल 1-2 पेजेस ऍड करून मिळतील, त्या पेज मध्ये काही सॅम्पल कंट्रोल ऍड करून मिळतील, काही सॅम्पल एक्झाम्पल ऍड करून मिळतील रेडीमेड, ज्याला आपण टेम्पलेट म्हणतो. ओके. जर आणि हा एमव्हीसी काय आहे आपल्या एमव्हीसी ऍप्लिकेशन साठी. एमव्हीसी फॉर मॉडेल व्ह्यू कंट्रोल. ASP.NET च्या नंतर आपल्याला हा स्टार्ट करायचा आहे एमव्हीसी. त्याचे टेम्पलेट्स रेडीमेड आपल्याला इथं वापरता येतात. त्यानंतर वेब एपीआय. जर आपल्याला एपीआय क्रिएट करायचा असेल तर हा एपीआयचा टेम्पलेट आपण वापरणार आहे. देन सिंगल पेज ऍप्लिकेशन. हा सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे काय? मध्ये मार्केटमध्ये काही कॉन्सेप्ट असते. जर तुमची वेबसाईट स्टॅटिक असेल, अननेसेसरीली जर मी वेगवेगळे पेजेस ऍड केले, का होईल? सर्व्हरला प्रत्येक पेजला व्हिजिट करायला, सर्च करायला काहीतरी टाइम स्पेंड होणार आहे, टाइम जरा लागणार आहे. त्याच्याऐवजी मी काय करेन, माझ्याकडे समजा 10 पेजेस असतील, 10 पेजेस वेगवेगळे करण्याच्या ऐवजी एकाच पेजवर मी 10 पेज एका खाली एक ऍड करेन. आणि ज्यावेळेस युजर क्लिक करेल, स्क्रोल करून मी काय करेन, ते 10 पेजेस कुठले आहेत ते त्याला शो करेल. त्याला म्हणतात सिंगल पेज ऍप्लिकेशन. जनरली हे ऍप्लिकेशन स्टॅटिक ऍप्लिकेशन असतं, ज्यामध्ये मला फक्त इन्फॉर्मेशन दाखवायची आहे, डिझायनिंग दाखवायचं आहे. त्यामध्ये युजर इंटरॅक्शन कमी असणार आहे. समजतोय? नाऊ आता हे तुम्ही जे टेम्पलेट सिलेक्ट करता, हे झालं लेफ्ट सेक्शन. राईट सेक्शन मध्ये बघा, पहिलं आहे ऑथेंटिकेशन. आता हे ऑथेंटिकेशन म्हणजे काय? सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला आपल्याला ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन असे 2 कॉन्सेप्ट प्रोव्हाइड केलेले आहेत .NET. आता एखादी वेबसाईट मध्ये आपल्याला स्टुडंट अटेंडन्स ऍड करायची, तर ही अटेंडन्स कोण ऍड करू शकतो? ज्याने लॉग इन केलंय तोच पर्सन. बरोबर आहे? विदाउट लॉग इन तुम्हाला अटेंडन्स ऍड करता येईल. किंवा फॉर एक्झाम्पल आपण अमेझॉनवर काहीतरी परचेस करतो. आता तुम्ही एखादा प्रोडक्ट घेतला, टीव्ही घेतला, डायरेक्ट पेमेंट केलं, होतं का? तुम्ही टीव्ही सर्च करू शकता किंवा मोबाईल तुम्ही सर्च करू शकता. तिथे लॉग इनची गरज आहे का? नाही. So authentication is not required for searching in Amazon. पण तुम्हाला एखादा मोबाईल पसंत पडला, आता तो तुम्ही परचेस करायला ऍड केला, ऍड टू कार्ट. तो काय करतो? फर्स्ट लॉग इन करायला प्रॉम्प्ट करतो. बरोबर आहे? तर जोपर्यंत तुम्ही लॉग इन करत नाही किंवा साइन अप करत नाही, तुमची परचेसची प्रोसेस कंप्लीट होणार. दॅट इज कॉल्ड एज अ ऑथेंटिकेशन. सो इट रिक्वायर्ड. हॅलो, बोल. बस चालतंय. बस चालतंय. ओके, ठेवू का? हा, चालू लेक्चर नाव सांगतो. यश आलं सोबत आहे काय? बोर झालं काय? खुर्चीवर बसल्याकडे खुर्ची बांधली तर ते काय होतं, त्याला आळस येतं, कळलं, कंटाळा करतो ना. नाही, एकाच कारणामुळं त्याचा भाऊ कंपनी जॉईन केलाय, आणखी तो जॉईन नाही केला. दोघं तेच. बरोबर आहे? त्यांचं दोघांचा आत्ताचाच मुलगा. एकाला रिकमेंड केलं, दुसऱ्याला रिकमेंड नाही केलं. तू पहिला स्टडी करून ये, मग बघू म्हणला. कुठल्याही कंपनीमध्ये तुमचा कितीही जवळचा असू देत, किती पण जवळचा असू देत, ऋषीची बहीण IT कंपनीत आहे. तिला जर पाहिजे त्यावेळेस तिने घेऊ शकले, तिला कंपनीत रिकमेंड करून नाही घेत. जोपर्यंत तुमच्या तेवढी ॲबिलिटी होत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला रिकमेंड नाही करणार. का? त्याचं क्रेडिट खराब होतं. जर तुम्ही जाऊन परफॉर्मन्स दाखवला नाही, पुढच्या वेळेस त्याला कंपनी सिरियसली घेत नाही. कारण हे प्रायव्हेट सेक्टर आहे, एका गव्हर्नमेंट सेक्टर नाहीये. तुम्ही रिकमेंड केला, त्याने काही घोटाळा केला, काही हे केलं, चालत नाही.
ही सगळी एंट्री बॅकएंडला असते स्टोअर केलेली. बऱ्याचशा कंपनीज ह्या तुमच्या रिकमेंडेशनला तुम्हाला पर्क प्रोव्हाइड करतात ऍडिशनल. अरविंद कंपनी नाव ऐकलंय? अरविंद जनरली बाहेरून सिलेक्शन नाही करत, खूप कमी करते. इंटरनल रेफरन्सवर रेफरल सिलेक्शन असतं. आणि जर ते काय करतात, तुमच्या लॉग इन मध्ये मेल टाकतात, एवढ्या नंबर ऑफ पोझिशनची लिस्ट आहे, ही एज्युकेशन क्रायटेरिया, एक्सपिरियन्स क्रायटेरिया, एवढा क्रायटेरिया. इफ यू हॅव एनी रेफरन्स प्लीज प्रोव्हाइड आवर इन्फॉर्मेशन, त्यात ऍड केलेलं असतं. त्या एक्स एम्प्लॉईनं एखाद्याला रेफरन्स सांगितला, माझ्या कंपनीत ओपनिंग अप्लाय कर, ही घे माझी लिंक. ह्या एक्स एम्प्लॉईचा आयडी तिथं रेफरल आयडी म्हणून ऍड करावं लागतं. सिलेक्शन प्रोसेस ऍज युजल त्यांनी चालते. फर्स्ट राऊंड, सेकंड, थर्ड, सगळे राऊंड, मॅन्युअल राऊंड सगळं होतात. सिलेक्शन झाल्यानंतर त्या जर एम्प्लॉईनं कॅन्डिडेटनं कंपनी जॉईन केली, ज्याने रेफरन्स दिलेला आहे, ज्याचा रेफरन्स आयडी ऍड केलेला आहे, त्याच्या अकाउंटला कंपनी 10,000 पासून 25,000 रुपये पर्यंत अमाऊंट ऍड करते वर्क म्हणून. आता तुम्ही आमचे पैसे वाचवले. कसे वाचवले पैसे? कंपनीतल्या प्रत्येक एम्प्लॉईला त्याच्या सॅलरी वाईज फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं कंपल्सरी आहे. आता ही कंपनी गेली समजा एखाद्या कॉलेजमध्ये, तर त्या कॉलेजला जाण्या येण्याचा ट्रॅव्हलिंग चार्जेस त्याच्या सॅलरीच्या बेसवर त्याला द्यावा लागतो. जर त्याला पॅकेज 30 लाखाचं असेल तर त्याला प्लेनचं तिकीट द्यावं लागतं. तिकीट तो गेलाय बसनं, तरी त्याला प्लेनच्या तिकिटाचीच अमाऊंट द्यावी लागते. दिस इज अ रूल. तो गेल्यावर जरी तो टपरीवर दररोज खात असला, त्याला 3 स्टार हॉटेलच एक्सपेन्स पे करावा लागतो, ज्याला आपण डीए म्हणतो. त्या गेल्या त्याचा पगार चालूच आहे, मीटर चालूच असतं, प्लस ऍडिशनल त्याला तिथं जाण्या येण्यासाठी एक्स्ट्रा अमाऊंट द्यावं लागते. ओके, एवढी अमाऊंट स्पेंड केली, पण तो तिथे काम करायला म्हणून तो काय म्हणणार, मी माझ्या प्रोजेक्टचं काम नाही करू शकत, माझ्या प्रोजेक्टसाठी मला थोडा टाइम वाढवून द्या. त्याचा प्रोजेक्ट पडला होल्डवर, राईट. तिथे गेल्यावर तिथली प्रोसेस 2-3 दिवस चालली, एक्सपेन्स झाला कंपनीला. सो हे जे पैसे त्यांना एनी हाऊ पे करायचे आहेत, आयदर स्पेंड ऑन दॅट ट्रॅव्हलिंग अँड टीए अँड डीए, प्रोव्हाइड दॅट अमाऊंट टू रेफरल एम्प्लॉई. समजतोय? कंपनी काही प्रॉफिट मधनं काढत नसते, तर इकडल्या एक्सपेन्स मधनं काढते. म्हणजे बेनिफिट काय झाला, याचा एम्प्लॉय बाहेर गेला नाही, बरोबर. सिलेक्शन प्रोसेस ज्याला 4 दिवस लागायचे 2 दिवसात कंप्लीट झाली. म्हणजे काय झालं, 2 दिवस एम्प्लॉयने एक्स्ट्रा काम केलं. कंपनीला प्रॉफिट कुठे झाला, त्याच्या वर्क मध्ये. ओके, सो दिस इज अ रेफरल ड्राईव्ह युज्ड बाय ऑलमोस्ट ऑल कंपनीज. ह्याच्यात काय होतं, एम्प्लॉय वाढवत असतो. कधी एकदा ओपनिंग निघते मी रेफर करतोय, कारण हे वरचे पैसे आहेत ना. माझ्या फ्रेंडनी लाख 2 लाख कमवले. पण याचा ड्रॉबॅक पण आहे. तुम्ही रेफर केलेल्या एम्प्लॉईने जर 6 महिन्यात परफॉर्मन्स नाही दाखवला, पुढच्या वेळेस तुम्हाला मेलच येत नाही, तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं जातं. आता तुम्ही दुसऱ्याला रेफरन्स नाही करू शकत. म्हणजे तुमचा फ्रेंड परत 20-30 हजार रुपये कमवायला लागला, वरचे पैसे तुम्हाला गप बसावं लागलं आपला आपला कोड करत. तुम्हाला रेफरन्स तुमचा ब्लॉक केला जातो. समजतोय? त्यामुळं कुणीच किती जवळचा असू दे, रेफरन्स जोपर्यंत त्याला वाटलं की ह्याची लायकी नाहीये, तो तुम्हाला रेफरन्स देणार नाही. ज्या दिवशी वाटलं की बाबा हा थोडाफार स्पार्क आहे, थोडाफार करू शकतो, काहीतरी हातपाय मारून, कॉपी करून, चॅट जीपीटी करून काहीतरी करेल, तो सस्टेन करेल, ही विल रेफर यू. त्यामुळं बघू ओपनिंग नाहीये, थोडा स्टडी कर, याचा अर्थ थोडक्यात तुझी लायकी नाहीये, तू अप्लाय माझ्या इकडे करू नको, बाहेर कुठं झक मारायची मला आपल्या भाषेत. हे समजून घे. सांगतील तुम्हाला सर, थोडं प्रिपरेशन कर, रिव्हिजन कर आणि मग ये. याचा अर्थ तू सध्या एलिजिबल नाहीये, मला गॅरंटी नाही तुझ्याकडनं, कारण त्याचं नाव खराब होतं ना, कंपनी डायरेक्टला शिवाय घालते, तुझ्यामुळे असं झालं. तुम्हाला मी सांगितलं का नाही, माझा फ्रेंड आहे गजानन सावजी म्हणून, त्याचा बहिणीचा नवरा भाऊजी 1 महिन्यामध्ये, म्हणजे आम्ही स्टुडंट असताना तो घडलेला किस्सा आहे. तो 1 महिन्यामध्ये टॉप मोस्ट मॅनेजमेंट मध्ये होता US मध्ये. या गजाननचा दुसरा एक फ्रेंड जो डेटाबेसवर त्याने कोर्स कम्प्लीट केला, त्याला रेफरन्स द्यायला ह्याने रिक्वेस्ट खूप केली, त्याने रेफरन्स दिला, सिलेक्शन झालं, US ला गेला. फक्त डेटाबेस मध्ये डेट टाइम जो असतो त्यामध्ये त्याने डेट शॉर्ट मध्ये घेतला,
ज्यात टाइम स्टोअर केला नाही, मिली सेकंद स्टोअर नाही केला. 6 महिने प्रोजेक्ट कंटिन्यू चालला. 6 महिने नंतर रिअलाइज झालं की डेट फक्त स्टोअर आहे, टाइम स्टोअर नाहीये. त्यामुळे कंपनीला 200 कोटीचा लॉस झाला. त्यामुळं त्याच्या भाऊजीला पुढचे 3 वर्ष रेफरन्स देता आला नाही. आणि इश्यू असा झाला, ज्यावेळेस आम्ही पासआउट झालो एमसीए, त्यावेळेस याला रेफरन्स दिला नाही भाऊजीला. 3 वर्ष काहीच करू शकत नाही म्हणला मी. कुठे जायचं तिकडे जा. इश्यू काय झाला, त्याचं नाव खराब झालं. टॉप लेवल त्याच्या अंडर 600 एम्प्लॉई काम करत आहेत युएस मध्ये, तो ब्लॉक झाला. तू कोणाची, ज्याला रेफरन्स दिला त्या माणसाची. हा प्रॉब्लेम होतो. कुठल्याही कंपनीला ऍप्लिकेशन किंमत नसते. कुठल्या कंपनीचं मेन असेट काय असतं, देअर डेटा, स्टोअर्ड डेटा. हा डेटा जर लॉस झाला, आयुष्यात परत माघारी येतच नाही डेटा. आता तुमच्या अमेझॉनवर फेसबुकवर तुम्ही अकाउंट काढले, फेसबुकवर मोठा कशामुळे झालाय, फेसबुकमुळे झालेला नाहीये. डेटा सेल करून कस्टमरला, त्याचे वेगवेगळे कस्टमर त्यांना करोडोमध्ये तुमचे डेटा सेल करणार, आणि त्यांनी मान्य केलंय कॅमेरा समोर. हा मी विकतो म्हणला. वेगवेगळ्या तुम्हाला जे फोन येतात मार्केटिंगचे, हे ते ऍडव्हर्टाईज दिसतात ब्राउझर ओपन केल्यानंतर, फेसबुक ओपन केल्यानंतर, ते लोक कस्टमर आहेत फेसबुकचे. पण तुम्हाला फेसबुक एवढे फॅसिलिटी फुकट का देतंय, तर तुमचा डेटा सेल करून. आणि जर समजा चुकून बाय चान्स त्यांचा जर सर्व्हर क्रॅश झाला, एवढ्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन परत फेसबुकला आयुष्यात कधी मिळणार. किती त्याने रिक्वेस्ट केली लोकांना, अकाउंट साइन अप करा, हे करा, त्यातले 50% कस्टमर निघून जातात, येत नाही मागे. फेसबुकच्या आधी ऑर्कुट नावाचा एक सेम प्लॅटफॉर्म होता, सेम फीचर्स, जो गुगलचा स्वतःच होता. ऑर्कुट तुम्ही जर सर्च केला तुम्हाला मिळून जाईल नेटवर. बंद पडला, फेसबुक मार्केटमध्ये समोर आलं. कस्टमर बघत नाहीत सॉफ्टवेअर कुठल्या कंपनीचा आहे, गुगलचा आहे, मार्क झुकरबर्गचा आहे, कोणाचा आहे, मायक्रोसॉफ्टचा आहे, काही संबंध नाही. मला नाही आवडलं ना, गेला मातीत, माझा संबंध नाही. मला आवडला, तो कोण आहे, गल्लीतल्या छपरी एखाद्या स्टुडंटनी केलंय का, मला नाही फरक पडत. मला आवडलंय, मी वापरणार. तुम्ही बऱ्याचशा बघता मिशो अशा वेबसाईट्स आहेत, ते बघितलं का, ऐकलं पण नव्हतं नाव पूर्वी. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन पेक्षा जास्त सेल त्याच्यावर होतो. आज रुरल एरिया सगळा मिशोनं कॅप्चर केलेला आहे. ₹5, ₹10, ₹20 प्रोडक्ट ऑनलाईन मिळतात. घरी येतात, नाही घेतलं जातं माघारी. ₹50 प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. अमेझॉन, फ्लिपकार्टवर तेवढं मिळत नाही ते चीप मध्ये. तर त्या कस्टमरची डिमांडच ती आहे. मला क्वालिटी नाहीये, मला क्वांटिटी महत्वाची. दिसायला चांगला ना, ठीकठाक आहे ना, 15 दिवस, महिना 2 महिने चालला ना, माझी गरज संपली, फेकून दिला. सो कस्टमर टू कस्टमर डिमांड चेंज झाली, ऍप्लिकेशन बदलतात. त्यामुळं तुम्हाला काळजी करावी लागेल, व्यवस्थित स्वतःला इम्प्लिमेंट करावं लागेल. जोपर्यंत हा स्वतःला इम्प्लिमेंट नाही करणार, बिल्ड नाही करणार, तोपर्यंत ह्याला याचा भाऊ, आत्याचा मुलगा नाहीच देणार. त्यामुळे तुम्हाला स्वतःला बिल्ड करावं लागेल. जोपर्यंत नाही करणार, कोणीच तुम्हाला मार्केटमध्ये किंमत नाही देणार. कारण हे टोटली प्रोफेशनल आहे हे लोक. त्यांना दयामाया हा प्रकार नाहीये. 5-5, 10-10 वर्ष एक्सपिरियन्स वाल्यांना हे खटक्यात जॉबवर काढतात, बल्कमध्ये. 2 महिन्याची, 3 महिन्याची सॅलरी घे, ऍडव्हान्स जा निघून. गेला उडत. तुझी फॅमिली, तू तुझ्या बरोबर, मला नको सांगू. गरज पडली त्याच एम्प्लॉईला 5 पट सॅलरी देऊन ते घेतात. कोरोना तुम्ही बघत असेल, फ्रेशरला 10-10, 15-15 लाखाचं पॅकेज दिलेलं आहे. तेच कोरोना संपल्यावर त्याच एम्प्लॉईला लाच भरून बाहेर काढलेलं आहे. लाच भरून म्हणजे काय, 2 महिने सॅलरी घे, उद्यापासून येऊ नको, संपला. काय तर वर टाकला, नॉट परफॉर्मिंग प्रॉपरली, परफॉर्मन्स इज लो, संपलं. का वर लो आहे, कशामुळे लो आहे, कशामुळे तुम्ही चेक केलंय, काही संबंध नाही. नोटीस टाकली, काढून टाकलं. गव्हर्नमेंटचा रूल आहे 3 महिन्याची सॅलरी किंवा 3 महिने नोटीस पिरियड. 3 महिने सॅलरी देऊन टाकली, ऍडव्हान्स घेऊन जा, नको, गरज नाही मला. एवढा क्रुएल मार्केट आहे आयटी मार्केट. जेवढा पैसा आहे तेवढा क्रुएल पण आहे. तुम्हाला तेवढं इम्प्रुव्हमेंट करावी लागेल, नाहीतर बाप जन्मी सिलेक्शन नाही होणार. कारण सध्या मार्केट चुजी झालंय खूप. कोरोनामध्ये काय होतं, गरज होती म्हणून बल्कमध्ये सिलेक्शन करायचे. आता सगळं येते का बघतात, फ्रंट एंड, बॅक एंड, सगळंच पाहिजे त्यांना. त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल एनी हाऊ. सो हे बघितलं आपण ऑथेंटिकेशन. आता यामध्ये काय ऍक्च्युअली, यामध्ये वेगवेगळे टाईप आहेत. नन,
इंडिव्हिज्युअल अकाउंट्स, मायक्रोसॉफ्ट आयडेंटिटी प्लॅटफॉर्म आणि विंडोज. आता हे विंडोज म्हणजे काय? आता हे जे सर माझं विंडोज, हा येस, तिथं आपण ऑब्जेक्ट हे काय करतो ना प्रोजेक्ट तयार करायचं तिथं ऑप्शन येत नाही ASP.NET वेब ऍप्लिकेशन डायरेक्ट कोरचं ऑप्शन येते माझ्या पीसी मध्ये. नाही, एक मी सांगतो, आपण बॅकला जाऊ. काय करा, इथे इथं वर वेब ऍप्लिकेशन म्हणून सर्च करा, वेब और वेब ऍप म्हणून सर्च करा. ओके, हे सर्च केलं. आता ह्या वेब ऍप मध्ये इथे डायरेक्ट कोरचं ऑप्शन येतं आणि एक मी मिनिट, नवीन माझं स्पेलिंग इन्स्टॉल केलं चुकलं. पॅकेज वेब तरी ऍप, तोच एकच प्रॉब्लेम मिनिट, येतोय. माझं इथं वेब सर्च केलं का? वेब हो केलंय. वेब वेब सर्च केल्यावर सी शार्प लँग्वेज आपली ऑल प्लॅटफॉर्म आहे आणि विंडोज आहे. वेब जर समजा शोधायला त्रास होत असेल, ऑल प्लॅटफॉर्मच्या ऐवजी फक्त विंडोज प्लॅटफॉर्म सेवा. आणि चालेल. इथं या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे ऍप्लिकेशन्स आहेत, प्रोजेक्ट टाईप आहेत. त्यातला फक्त वेबवाला सिलेक्ट करा आणि चालेल. लँग्वेज सी शार्प घ्या. आता हा काय करेल, सॉर्ट करून सी शार्प वाले ह्या तिन्ही कॅटेगरीचे तो लाईनच्या वर देईल. ही जी लाईन आहे ना, त्याच्यावर या 3 कॅटेगरी फॉलो करणाऱ्या, फुलफिल करणारे टेम्पलेट तुम्हाला इथे वर मिळतील. ओके, आणि त्याच्या खाली बाकीचे सगळे मिळतील. ओके, आता यामध्ये काय करायचं, हा जो रेझर पेजेस आहे हा नाही सिलेक्ट करायचा. त्यानंतर एपीआय पण नाही घ्यायचा. मॉडेल व्ह्यू कंट्रोल आणि किंवा कोर हे वर्ड असलेले पण ऍप्लिकेशन नाही घ्यायचं. कुठे घ्यायचं? .NET फ्रेमवर्क वाला, ASP.NET वेब ऍप्लिकेशन .NET फ्रेमवर्क हा वर्ड असलेला सी शार्प वाला प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा. चुकून काही वेळा काय होतो, इथं लँग्वेज व्ही येते. जर तुम्ही खाली गेलात, इथं जर तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस ऍड केल्या असताल, हे बघा व्हिज्युअल बेसिक वाली, ही नाही आपल्याला पाहिजे. आपल्याला काय लँग्वेज पाहिजे? सी शार्प पाहिजे. त्यामुळं ही वाली सिलेक्ट करा. कुठे गेला आपला हा वाला, दिसतोय आकाश? अक्षय हो हो सर. मग हा सिलेक्ट केला. मग नेक्स्टला जा. इथे तुमच्या प्रोजेक्टला नाव द्या. प्रोजेक्टला नाव दिल्यानंतर तुम्हाला हे जे पेज दिसतंय, हे पेज MVC ला पण तेच येतं, ASP.NET ला पण तेच येतं आणि कोरला पण हेच येतं. म्हणजे हे टेम्पलेट जर तुम्ही बघितला आणि API ला पण हेच असतं. हे कॉमन आहे. क्रिएट अ न्यू वेब ऍप्लिकेशन. यामध्ये काय करायचं आहे, हा एम्प्टी सिलेक्ट करायचा आणि वेब फॉर्म सिलेक्ट करायचा. MVC घेतला तर MVC एम्प्टी मिळून जाईल, एपीआय घेतला तर एपीआय वाला मिळून जाईल एम्प्टी मध्ये. आता इथं हा जो सेकंड मी सिलेक्ट केला, त्यावेळेस तुम्ही बघा इथं बाय डिफॉल्ट वेब फॉर्म सिलेक्ट झालेला आहे, तो डिसेबल आहे, इनेबल नाहीये. म्हणजे मी हा बदलू नाही शकत, कारण ह्यामध्ये मला टेम्पलेट मिळालं, रेडीमेड काही फॉर्म मिळणार आहेत. आता आपल्याला समजून घ्यायचं म्हणून मी सेकंड वाला घेतो आणि कॉन्फिगर फॉर HTTPS चेक करून ठेवा. ओके, आणि क्रिएटला क्लिक करा. काही विजुअल स्टुडिओमध्ये आता जे हे पेज आहे, हे पेज ऍड नाही होत. नवीन सेटिंग आलेली आहे. हे कधी ऍड होतं? जर तुम्ही ओल्ड वाले फ्रेमवर्क ऍड केले ऍप्लिकेशन यूज करण्यासाठी, त्यावेळेस हे पेज ऍड होतं. 4.0 किंवा 3.5 वाला फ्रेमवर्क ऍड केलं की हे पेज ऍड होतं. अक्षय हा येस सर. तू लॅपटॉपवरून लॉग इन केलंय? हो करेल मी. एक काम कर ना, तुझं विजुअल स्टुडिओ स्टार्ट कर आणि स्क्रीन शेअर कर. मी त्यात दाखवेन मी तुला कुठं आहे ते. चालेल सर. सगळ्यांना समजून जाईल. सर तोच प्रॉब्लेम वाटतं तुम्ही बोलला आता तोच, कारण की मी आता पण केलं ना तोच येऊ राहिला. तोच स्क्रीन प्रॉब्लेम. शेअर कर, मी तुला सांगतो, स्टेप चालेल सांगतो. चालेल. तर मला पूर्वी हे पेज येत नव्हतं. ज्यावेळेस मी फ्रेमवर्क 3.5 टाकला ओल्ड वाला ऍप्लिकेशन क्रिएट करायला, त्यावेळेस ते पेज एक्स्ट्रा ऍडिशनल पेज ऍड झाला. सर दिसते स्क्रीन? हे बा. हा, आता इथं विंडोज वेब घेतला आपण, रेझर मॉडेल
ASP.NET हे नेटिव्ह AOT वाला आहे. हां, कोर आहे हा ब्लेझर. खाली जावर, खाली स्क्रोल कर. नाही आहे. ASP कोर आहे, ASP कोर API. एक काम कर ना, हम्म. बॅकला ये, बॅकला. बॅक. हा. आता इथं क्रिएट न्यू प्रोजेक्टला क्लिक कर परत. केलं. इथं विंडोजला क्लिक कर मध्ये. सी शार्प विंडोज आणि वेब आहे ना, वर जा. हम्म. हम्म. विंडोजला क्लिक कर. केलं. ऑल प्लॅटफॉर्म आहे इथं. विंडोज राहू दे आणि वेबला क्लिक कर. वेबला वर घे, स्क्रोल कर. ऑल प्रोजेक्ट टाईप घे. ऑल प्रोजेक्ट टाईप. ओके. कन्सोल आहे इथं. कोर सी शार्प क्लास लायब्ररी. खाली रेझर API नेटिव्ह कोर MTI. बघ मी थोड्या वेळा ना नेटवर सर्च करून तुम्हाला सांगतो इथं का बरं येईल आहे ते. चालेल सर. तर ते बघून सांगतो मी. तुमची आहे का गोल्डवाला? नाही, काही जणांचे कसं आहे, लेटेस्ट अपडेट असेल ना त्याच्यात MVC पण दिसत नाही, त्याच्यात कोर दिसते डायरेक्ट. तो प्रॉब्लेम आहे. ओके, आता इथं आपण वेब ऍप्लिकेशन क्रिएट केलं तर ह्या ऍप्लिकेशन मध्ये बघा, हे मी टेम्पलेट वाला सिलेक्ट केलं, त्यामुळे यामध्ये काही फॉर्म्स बाय डिफॉल्ट ऍड झाले. अबाउट, कॉन्टॅक्ट, डिफॉल्ट, हे साईट मास्टर, मोबाईल डॉट मास्टर. थोड्या वेळ बघा ऋषी, फक्त हे समजून घ्या आणि मग WhatsApp पण नंतर क्रिएट करा बसा निवांत. आता इथं आपण जे सांगितलं मगाशी, आपल्या इथं प्रेझेंटेशन लेअर यातले जे ASPX वाले पेजेस आहेत ते बघा. अबाउट ASPX. आता हा जो एरो आहे याला मी क्लिक केला, याच्याच बॅकएंडला सेम नाव अबाउट डॉट ASPX, अबाउट डॉट ASPX प्लस त्याला त्यांनी काय केलं, डॉट CSPX दिलं. सो दिस पेज इज अ नथिंग बट अ बिझनेस लॉजिक लेअर. आणि दिस इज अ, मला वाटलं लॅपटॉप पडला वाटलं. आणि दिस वन इज अ प्रेझेंटेशन लेअर. ही प्रेझेंटेशन लेअर काय आहे, याच्यात डिझायनिंग केलेलं असणार आहे. गो टू डिझाईन. हे पेज डिझाईन केलेलं आहे आणि याच्या बॅकएंडचा जो कोड आहे, तो कोड आहे बॅकएंडचा आपला हा ASPX.CS. जर इथं आपण समजा एखादं बटन किंवा डबल क्लिक करून ऍड केलं, समजा टूल बॉक्स, तर मी बटन ड्रॅग अँड ड्रॉप केला, डबल क्लिक केला, तर हे बघा अबाउट डॉट ASPX.CS एक्सटेन्शन, हे बॅकएंड वाला पेज ज्याला म्हणतो आपण दिस बिझनेस लॉजिक लेअर. त्यामध्ये हे बटन क्लिक, पेज लोड इव्हेंट असे वेगवेगळे इव्हेंट्स असणार थोडक्यात. आणि सेम वे तुम्ही काय करू शकता, या प्रोजेक्टवर आपण राईट बटन क्लिक केला, ऍडला गेलो, न्यू आयटमला गेलो. आता इथे तुम्ही साईट मॅप आणि काय काय ब्राउझर, वेब फॉर्म आहे.
पेज डायनामिक फील्ड ASCX. जर तुम्ही असं एक पेज ऍड केलं डायनामिक वाला डिझाईन, इथे तुम्ही डिझाईनिंग करू शकता. हे सेव्ह करायचं आणि दुसऱ्या वेबसाईटमध्ये प्रोजेक्टमध्ये हे पेज ASCX वाला इम्पोर्ट करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला हे सगळं डिझाईनिंग रेडीमेड तिथं कॉपी करून मिळेल दुसऱ्या पेजवर. ओके, मग हे ASCX पेज हे बघा, डायनामिक फील्ड 1 ASCX आणि त्याचीच हे बॅकएंडचं एक्सटेन्शन, बॅकएंड वाला पेज. ओके, आणि डेटाबेस लेअर म्हणजे काय? आपला डेटाबेस जे आपण MDF फाईल क्रिएट करणार आहे किंवा आपला SQL सर्व्हरला कनेक्ट करणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, इथं आपण प्रोजेक्टमध्ये आपल्या ऍडला जाणार आणि इथं न्यू आयटमला क्लिक केल्यावर, डेटाला क्लिक केल्यावर इथं आपल्याला SQL सर्व्हर डेटाबेस हा जर सिलेक्ट केला, एक MDF फाईल क्रिएट करून मिळते. म्हणजे तुमच्या या प्रोजेक्टमध्येच तुमचा डेटाबेस स्टोअर राहणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी इथं ऍड करेन, येस केला, APP अंडरस्कोर डेटा नावाच्या फोल्डरमध्ये आपला एक डेटाबेस ऍड झाला. मी सिम्पली याच्यात फक्त डबल क्लिक करेन, ऑटोमॅटिक ह्या सर्व्हर एक्सप्लोररमध्ये तो डेटाबेस माझा ओपन होतोय. त्यामध्ये टेबल फोल्डर, व्ह्यू, स्टोअर प्रोसिजर, फंक्शन सगळं तुम्ही ऍड करू शकता आणि याची कनेक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या डेटाबेसला कोडला करू शकता. म्हणजे याच्यावर जर मी राईट बटन क्लिक केला, गो टू प्रॉपर्टी गेलो, त्याची मला कनेक्शन स्ट्रिंग पण मिळते. म्हणजे ज्यावेळेस मी हे वेबसाईट हा प्रोजेक्ट मूव्ह करेन वन प्लेस टू अनदर प्लेस, ऑटोमॅटिक याच्या बरोबर याचा डेटाबेस पण मूव्ह होणार. मी फक्त काय चेंज करेन, याच्यावर डबल क्लिक करेन MDF फाईलवर, तो सोल्युशन सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये ओपन होईल, याची कनेक्शन स्ट्रिंग फक्त मी रिप्लेस करत जाईल. समजतोय? म्हणजे तुमच्या डेटाबेस डायरेक्टली काम करेल. आतापर्यंत आपण काय केलं, विजुअल स्टुडिओ मधनं SQL सर्व्हर मधनं डेटाबेस इथं कनेक्ट केला. आता इथं आपल्याला याप्रमाणे पण ऍड करता येतो. डेटाबेसचा एक ऑब्जेक्टच क्रिएट करता येतो, त्याला म्हणतात MDF फाईल. ही MDF फाईल तुमची SQL सर्व्हर बरोबर काम करते. ओके, जी असते तुमची डेटा लेअर मध्ये स्टोअर. हे समजले? आर्किटेक्चर ऑफ .NET वेब ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशन लेअर, बिझनेस लॉजिक लेअर आणि डेटाबेस लेअर. जर तुम्ही इनलाईन वाला पेज क्रिएट केला असेल, वेब पेज, आता इथं ऑप्शन नाहीच तो. जर ओल्ड वाला तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट क्रिएट केला असेल विजुअल स्टुडिओ 14-12 मध्ये, तिथे तुम्हाला त्या पेजला ऍड करताना खाली एक ऑप्शन येतो, इनलाईन चेकबॉक्स, चेकड ऑर अनचेकड. अनचेक केला असेल असं काम करेल तो. इनलाईनला जर सिलेक्ट केला तर एकाच पेजवर तुमचं फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्ही पण एकाच पेजवर येऊन जाईल. जस्ट लाईक युअर जावा स्क्रिप्ट अँड युअर HTML पेज. हे कळालं? नेक्स्ट लेक्चरला काय करू आपण, हे अंडरस्टँडिंग ASP.NET पेजेस, त्यांचे सिक्वेन्स कसे असतो, पेज इनिट म्हणजे काय, पेज लोड म्हणजे काय, इव्हेंट, प्री रेंडर, अनलोड, याचे कोणते इव्हेंट कसे काम करतात आणि कधी लोड होतात, हे आपण डिटेलमध्ये बघू आणि त्यांचे वर्किंग थोडे थोडे बघू आपण. त्यामध्ये काही कंट्रोल ऍड करून बघू, बटन, रेडिओ बटन, टेक्स्ट बॉक्स, ही पेजेस डिझाईन करून वर्किंग करून बघू. ओके, तर ह्या वीक मध्ये आपल्याला ASP.NET एनीहाऊ संपवायचं, म्हणजे आपल्याला MVC स्टार्ट करायला नेक्स्ट वीक सापडून जाईल. थोडा जास्त फोकस आपल्याला MVC वर करायचा, त्यानंतर कोर वर करायचं. ओके, ASP.NET आपला टार्गेट नाहीये, पण इश्यू काय आहे, सध्या मार्केटमध्ये 60% कंपनीज ASP वर काम करतात, त्यांचे ओल्ड प्रोजेक्ट सोडत नाहीत सध्या ते, कारण तो क्लायंट महत्वाचा आहे. समजतोय? जसं शोरूमला नवीन कार विकण्यात इंटरेस्ट नसतो, एखाद्या डीलरला त्यांना इंटरेस्ट कशात आहे, सर्व्हिसिंग मध्ये. ओल्ड कस्टमर जेवढ्या वेळा सर्व्हिसिंग मध्ये जास्त वेळा कार घेऊन येईल, त्यांचे स्पेअर पार्ट जास्त सेल होणार आहे, प्रॉफिट जास्त होणार आहे. एक कार विकल्यावर त्यांना 10-15 हजार रुपयाचा प्रॉफिट होतो, बेनिफिट मिळतो. पण तीच कार जर 10 वेळा सर्व्हिसिंग आली, प्रत्येक वेळेस 5,000, 10,000, 5,000, 10,000 त्यांना बेनिफिट मिळतो. तसं एकदा सॉफ्टवेअर डेव्हलप करून दिलं एखाद्या कस्टमरला, कंपनीला एक लिमिटेड प्रॉफिट होतो.
पण त्याला जर सर्व्हिस दिली 1 इयर 2 इयर 5 इयर प्रत्येक सर्व्हिसची त्यांना चार्ज मिळतात. म्हणून कंपनी ओल्ड सॉफ्टवेअर ओल्ड प्रोजेक्ट इमिजिएटली सोडत नाही. तर कंपनी बऱ्याच वेळा तुम्हाला ASP.NET वर पण हायर करते आणि हळूहळू MVC मध्ये कन्व्हर्जनचं काम करते, का तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी महत्वाची आहे. त्यामुळे हे पण तुम्हाला आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आणि ASP.NET जर तुम्हाला परफेक्ट समजलं, MVC आपल्याला 30 to 50% समजल्यात जमा होतं. समजतोय? कारण त्यातले बरेचसे कॉन्सेप्ट याच्या बेसवर काम करतात. आता फॉर एक्झाम्पल ते ऑथेंटिकेशन सांगितलं तुम्हाला मी. तिथं काय आहे, फक्त एक लाईन आहे. जर लॉग इन सक्सेसफुल झालं, सेट ऑथ कुकी नावाची एक कुकी क्रिएट करायची आणि त्यात तुमचा आयडी स्टोअर करून ठेवायचा. आता यासाठी मला काय माहित पाहिजे, व्हॉट इज अ कुकी. हा कुकी कन्सेप्ट कोणाचा आहे, हा कन्सेप्ट आहे ASP.NET चा. ते जर मला माहित नसेल, व्हॉट इज अ कुकी, व्हॉट इज अ सेशन, व्हॉट इज अ ऍप्लिकेशन, तर मला तो सेट ऑफ कुकी परफेक्टली कळणार नाही. समजलं? त्यासाठी तो बॅकग्राऊंड आपल्याला महत्वाचा आहे. समजतोय? सो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला हे सगळे बघायचे पार्ट. पॅरलल तुमचा प्रोजेक्ट आता डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये ट्राय करा, कन्वर्ट करा. C# च्या प्रोजेक्ट मध्ये जास्त एफर्ट्स घेऊ नका. त्यामध्ये फक्त आपल्याला इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि डेटाबेस एवढंच एक्सपेक्टेड होतं. त्याच्या पलीकडे काहीही नाही. आता डेस्कटॉप मध्ये थोडंफार ट्राय करा, म्हणजे तुमचं डेस्कटॉप ऍप्लिकेशन पण परफेक्ट होऊन जाईल. आणि मग ज्यावेळेस ASP.NET संपेल आपला, ASP.NET मध्ये तो कन्वर्ट करा परफेक्ट, आणि मग तो रिझ्यूमे मध्ये ऍड करून ठेवा. जर तो प्रोजेक्ट तुम्ही MVC कन्वर्ट करणार असाल, मोठा असेल तर ठीकच आहे, नसेल तर ऍडिशनल आणखीन एका प्रोजेक्टची तयारी करायला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, तुमच्या रिझ्यूमेत 2 प्रोजेक्ट मिनिमम ऍड झाले पाहिजे. जर खूप मोठा असेल, एक प्रोजेक्ट चालतो, तर तुमच्या रिझ्यूमेला थोडं वेटेज वाढेल, तर वेटेज मिळणार नाही. ओके, त्यामुळं C# मध्ये कोडिंग करायचं स्टॉप करा, कन्व्हर्जन करायला स्टार्ट करा. डेस्कटॉप ऍप्लिकेशन. डेस्कटॉप मध्ये कन्व्हर्जन का करा म्हणतो, डेस्कटॉप आणि ASP.NET मध्ये कोडिंगची टेक्निक सेम आहे. बटन क्लिक इव्हेंट, टेक्स्ट चेंज इव्हेंट, रेडिओ बटन इव्हेंट सेम आहे. म्हणजे तुम्हाला ASP कन्व्हर्जन करायला डेस्कटॉप टू बेस त्रास खूप कमी होणार आहे, जेवढा त्रास तुम्हाला कन्सोल टू डेस्कटॉप मध्ये करायला होणार त्रास. समजतोय? सो कन्व्हर्जनचं प्रोसेस स्टार्ट करा इमिजिएटली. डॉक्युमेंटेशन प्रॉपर करून ठेवा. डॉक्युमेंटेशन मध्ये व्यवस्थित फ्लो लिहून ठेवा, कारण तुम्हाला एक्सप्लेन करताना ते डॉक्युमेंटेशन वाचून जायचंय स्वतःला. कारण प्रोजेक्टचा कोड कंपनी बघत नाही, तुम्ही एक्सप्लेन कसं करता त्यावर डिसाइड होते की तुम्हाला येतोय का नाही, तो तुम्ही प्रोजेक्ट केला का नाही. ओके, नेक्स्ट लेक्चरला मी हा पण इश्यू सांगेन, ASP.NET चा जो स्टुडिओ 22 मध्ये प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा करायचा, किंवा ओल्ड व्हर्जनचा फ्रेमवर्क कुठला इन्स्टॉल करायचा ते पण सांगेन. ओके, ऑनलाईन स्टुडंट. येस सर. तो इथे स्टॉप करायचं. चालेल सर. Okay.